लाईव्ह झालेलं आहे सर. गायकवाड सर हा झाले का live? फेसबुक लाईव्ह सुरू केलंय. सुरू करायचे का मग? हो सुरू करा. ओके सर. नमस्कार सर्वांना. चव्हाण सर नमस्कार. नमस्कार. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी अंतर्गत कर्मयोगी व्याख्यानमाला 2022-23च्या या शैक्षणिक वर्षामध्ये संस्थेचे माननीय संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार बबनदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आपण प्रत्येक वर्षी ही व्याख्यानमाला ऑफलाईन पद्धतीने आयोजित करत असतो, परंतु मागील 2-3 वर्षांचा अनुभव पाहता कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवरती ही व्याख्यानमाला आपण मागे सुद्धा ऑनलाईन घेतलेली होती. यावर्षी सुद्धा परिस्थिती आपल्याला ऑफलाईन घेण्यासारखी होती, परंतु काही ऍडमिशन विद्यार्थ्यांचे चालू आहेत, त्यामुळे हवा असणारा आपल्याला मॉब कलेक्ट करता येणार नाही आणि म्हणून आपण यावर्षी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आज या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये आमचे मार्गदर्शक मान्य प्रोफेसर डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सर उपस्थित आहेत. मागच्या 2 व्याख्यानामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे व्याख्यान श्रोतावर्ग या ठिकाणी आम्हाला लाभला, हे आमच्या महाविद्यालयाचे आम्ही भाग्य समजतो. पहिल्या व्याख्यानानंतर तर चव्हाण सर आपले सर्वांचे मित्र बैस सर जे मलेशियामध्ये होते, तिथून त्यांनी फीडबॅक केला की ही व्याख्यानमाला आम्हाला खूप आवडलेली आहे, व्याख्यान खूप दर्जेदार होत आहेत आणि त्यांनी आपल्याकडून व्हिडिओ सुद्धा मागवून घेतला. म्हणजे या वर्षी आपण ऑनलाईन पद्धतीने आयोजन करून सुद्धा ही व्याख्यानमाला सर्व श्रोत्यांच्या पसंतीस उतरती आहे, याचा खूप आम्हाला आनंद होतो आहे. आजच्या या व्याख्यानासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य माननीय डॉक्टर महेंद्र कदम सर, आमचे सर्व सहकारी वाघमारे सर असतील, संजय साठे सर असतील, अनिल जाधव सर आहेत, डॉक्टर दास सर आहेत, कोकाटे सर आहेत, असे कुणाळे सर आहेत आणि या सर्वांमध्ये आणखीन मला वाटतं थोडेसे वक्ते बोलण्यासाठी आपण वेळ जास्त घेणार आहे, म्हणून आपण थोडंसं एक 5-10 मिनिट आपल्याला लेट झालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. अनेक जण या ठिकाणी जॉईन होत आहेत. फेसबुकवरती आपण नुकतंच या ठिकाणी आता लाईव्ह आलेलो आहोत, त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा वर्ल्ड वाईड या ठिकाणी आपल्याला कनेक्ट होणारे खूप सारे श्रोते आहेत की जे आपल्या महाविद्यालयाची ही कार्यक्रम पत्रिका पाहून अगोदरच त्यांनी आपला वेळ नियोजित ठेवलेला होता की आपण या दिवशी चव्हाण सरांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत. आज या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मी पहिल्यांदा थोडक्यात चव्हाण सरांचा परिचय करून देण्यासाठी आपल्या समक्ष इथं उपस्थित आहे. चव्हाण सरांना ओळखत नाही असं एकही व्यक्तिमत्व आपल्याला आढळत नाही, कारण परवाच्या दिवशी मी सांगितला किस्सा प्राचार्य साहेबांना सुद्धा बोललो की सरांच्या व्याख्यानानंतर मलेशियामधून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी चव्हाण सरांना ते माझे चांगले मित्र आहेत. म्हणजे आजच्या वक्त्यांना फारसं काही परिचित करून देण्याची जबाबदारी किंवा आवश्यकता मला वाटत नाही, कारण ते स्वतःच युट्यूबच्या माध्यमातून आणि अनेक असंख्य व्याख्यानाच्या माध्यमातून अनेकांच्या पर्यंत पोहोचलेलं असं एक व्यक्तिमत्व आहे. सध्याच्या सोलापूर विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते उपाध्यक्ष सध्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं मूळ महाविद्यालय हे वालचंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेज हे सोलापूरचं आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये रिसर्च पर्सन म्हणून, त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयावरती नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे अनेक शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्याचबरोबर जवळजवळ 22 पुस्तकांचं सरांनी लेखन केलेलं आहे. प्राचीन भारत असेल, मध्ययुगीन भारत असेल, आधुनिक भारत असेल, जागतिक इतिहास असेल किंवा अगदी मराठा हिस्ट्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा कालखंड, अशा एकाहून एक सरस अशा प्रकारच्या पुस्तकांचं लेखन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जवळजवळ 7 गुणवंत शिक्षकांचे पुरस्कार हे प्राप्त केलेले आहेत. त्याचबरोबर सोलापूर विद्यापीठाचा मानाचा असणारा सर्वोत्कृष्ट NSS प्रोग्राम ऑफिसरचा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंच्या नावाने दिले जाणारे
अनेक गुणवंत शिक्षकांचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. म्हणजे राज्य स्तरावरती, देश पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती ख्यातीप्राप्त अशा प्रकारचे वक्ते आपल्याला आज या ठिकाणी व्याख्यानासाठी मिळालेले आहेत. त्यांना आम्ही विषय सुचवलेला होता की भारतीय स्वातंत्र्य चळवळ. आज आपण या ठिकाणी यावर्षी स्वातंत्र्याची 75वी साजरी करतोय आणि तेच प्रसंगाने औचित्य साधून महाविद्यालयामध्ये आम्ही ही व्याख्यानमाला आयोजित करत असताना चर्चा केली की आपल्या या व्याख्यानामध्ये आपल्याला असं एक व्याख्यान आयोजित करायचं आहे, एक ठेवायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या देशाविषयीची देशनिष्ठा, देशप्रेम आपल्यामध्ये पुन्हा जागृत करता येईल. आणि मग यासाठी आपली झालेली जी दीर्घकाळाची भारतीय स्वातंत्र्य चळवळ आहे ती कशी घडली आणि त्याच्यातून आपल्याला प्रेरणा आज कशा प्रकारे मिळवता येते, हा विषय समोर आल्यानंतर आम्ही चव्हाण सरांना संपर्क केला आणि त्यांना विनंती केली की बाबा आम्हाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीवरती आपण एक व्याख्यान द्यावं. आमच्या सर्वांचा तसा आग्रह आहे आणि सरांनी क्षणाचा विलंब न करता आम्हाला परवानगी दिली. त्याबद्दल मी पहिल्यांदा व्यक्तिशः महाविद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने, इतिहास विभागाच्या वतीने सरांचे आभार व्यक्त करतो. आणि सरांच्या पुढील एका तासभराच्या व्याख्यानानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की या व्याख्यानाच्या साठी आम्ही जो आग्रह धरलेला होता तो आग्रह सर्वार्थी या ठिकाणी सार्थ झाला. कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही खूप दीर्घकाळ या स्वातंत्र्य आणि गुलामगिरी या दोन द्वंद्वामध्ये लढली गेली आणि याच्यातून आम्हाला मिळालेले जे स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याची आम्ही कशा पद्धतीने किंमत राखली पाहिजे, त्याची कदर केली पाहिजे, असे अनेक असंख्य पैलू या स्वातंत्र्य चळवळीला आहेत. सर आपल्या व्याख्यानातून ते सर्व आपल्या समोर मांडतील. महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. मी त्यांनाही त्यांच्या परवानगीने मी वक्त्यांना थेटपणाने इथं आवाहन करेन की त्यांनी आपल्याला हवा तो वेळ पुढे भविष्यामध्ये 1 तास असेल, 1.5 तास असेल किंवा आपल्या नुसार तो वेळ आपण इथं आमच्या व्याख्यानमालेसाठी द्यावा. कारण आम्ही आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून चव्हाण सरांची असंख्य व्याख्यानं महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अत्यंत दिग्गज व्यक्तिमत्वांवरती सरांनी अगदी दिलखुलासपणाने व्याख्यानं दिलेली होती. आम्ही सर्वजण त्या व्याख्यानांचे चाहते आहोत आणि अशाच या मोठ्या वक्त्याला इथं निमंत्रित करताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. आणि आता मी वक्त्यांच्या आणि श्रोत्यांच्या मध्ये उभा न राहता मी थेटपणाने त्यांना आवाहन करेन की सर आपण या महाविद्यालयाच्या कर्मयोगी व्याख्यानमालेमध्ये थेटपणाने सर्व श्रोत्यांबरोबर संपर्क साधावा. धन्यवाद. धन्यवाद. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य, आदरणीय आमचे मित्र आणि मार्गदर्शक प्राचार्य महेंद्र कदम सर, इतिहास विभाग प्रमुख आमचे मित्र राजेंद्र गायकवाड सर, उपस्थित सर्व मान्यवर आणि खरं तर ज्यांच्या 71वी निमित्त ही व्याख्यानमाला आयोजित होते आहे ते आदरणीय बबनराव दादा शिंदे, आमदार आणि माढ्याचे भाग्य विद्यार्थी. अनेक कामांच्या माध्यमातून माढ्याला सुजलाम सुफलाम बनविण्याचं एक मोठं काम दादांनी केलेलं आहे. त्याबरोबरच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी साजरा होतोय आणि त्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य चळवळ हा जो विषय आज मला इथे दिलेला आहे तो माझ्या परीने आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार. खरं तर राजेंद्र गायकवाड सरांनी माझा परिचय करून देत असताना मोठे वक्ते वगैरे अशा बऱ्याच गोष्टी वापरल्या. खरं तर तसा मोठा वक्ता वगैरे असं काही नाही, परंतु एक चांगला शिक्षक होण्याचा प्रयत्न करणारा माणूस आहे. आणि या व्याख्यानमालेला खरं तर प्रत्यक्ष उपस्थित राहायची खूप इच्छा होती, परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षा विद्यापीठाची अजून सुरू आहे आणि प्रवेशही सुरू आहे, अजून निकाल लागलेले नाहीत. अशा सगळ्या अडचणीमुळे ही ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानमाला होते आहे. मी कर्मयोगी व्याख्यानमालेमध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम संयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. खरं तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्य चळवळीचा सगळा जो परिघ अभ्यासायचा असेल आणि त्याचा विचार करत असताना आजच्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतून काय प्रेरणा आपल्याला मिळू शकते या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण पारतंत्र्यामध्ये कसे गेलो आणि 150 वर्षे पारतंत्र्यामध्ये राहत असताना या पारतंत्र्यातून बाहेर पडण्याची जी एक चळवळ इथे उभी राहिली ती कशा पद्धतीने उभी राहिली या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात धावता आढावा घेण्याचा प्रयत्न मी आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून करणार आहे. खरं तर कॉन्स्टंटिनोपल हे शहर ज्या वेळेला तुर्कांनी जिंकून घेतलं आणि तुर्कांनी हे शहर जिंकून घेतल्यानंतर
वायव्य सरहद्द मार्गे चालणारा भारताशी जो काही व्यापार होता तो व्यापार बंद पडला. कारण तुर्कांच्या टोळ्या अतिशय हिंस्र अशा पद्धतीच्या होत्या आणि त्या कारणाने हा भूमार्गे चालणारा व्यापार बंद झाल्यानंतर तो व्यापार पुन्हा सुरू व्हावा यासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्याच्यामध्ये पोर्तुगालच्या राजाने खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये असणाऱ्या दर्यावर्दी स्वभावाच्या लोकांना, खलाशांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं, सर्वतो प्रकारची मदत दिली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून खरं तर कोलंबस जो भारताचा शोध घ्यायला निघालेला होता तो अमेरिकेला जाऊन पोहोचला आणि वास्को द गामा हा दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला वळसा घालून केप ऑफ गुड होपला वळसा घालून कालिकत बंदरामध्ये येऊन पोहोचला आणि अशा पद्धतीने पोर्तुगाल चे जे काही खलाशी होते पोर्तुगीजांचं सागरी मार्गे भारतामध्ये सर्वप्रथम आगमन झालं. वास्को द गामाने इथे स्वतःचा व्यवसाय सुरू केला, कारखाना सुरू केला आणि ज्या ठिकाणी तो उतरलेला होता तिथल्या जामोरीन राजाच्या बरोबर पुढे जाऊन त्याचा ज्यावेळेला विसंवाद झाला त्यावेळेला त्याच्या थोबाडीत देखील लगावायला त्याने कमी केली. म्हणजे पाश्चात्य देशातून आलेले हे लोक व्यापाराकरता म्हणून भारतामध्ये आले. पोर्तुगीज सर्वप्रथम आले. गोवा, दीव, दमण, बार्देश, ताष्टी या सगळ्या भागामध्ये स्वतःचं राजकीय वर्चस्व त्यांनी प्राप्त केलं. प्रारंभीच्या काळामध्ये आदिलशहाकडून गोवा त्यांनी विकत घेतलेला होता. परंतु असं करत करत काही भूभागावर त्यांनी आपलं राजकीय वर्चस्व प्राप्त केलं. भारतामध्ये येणारे पोर्तुगीज हे पहिले युरोपियन असले तरी देखील भारतामध्ये विशाल साम्राज्य मात्र इंग्रजांनी निर्माण केलं, ते पोर्तुगीजांना निर्माण करता आलं नाही. आणि त्याच्या पाठीमागे काही कारणं होती. त्याच्यातले सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबरच व्यापारा इतकंच प्राधान्य हे धर्मांतराला दिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि धर्मांतराला प्राधान्य दिलेलं असल्या कारणामुळे पोर्तुगीजांना इंग्रजांप्रमाणे विशाल साम्राज्य भारतावर निर्माण करता आलं नाही. इसवी सन 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि भारताबरोबर त्यांनी व्यापार सुरू केला. व्यापार करत असताना इथल्या मोगल बादशहांच्याकडून काही प्रकारच्या सुविधा त्यांनी मिळविल्या. कलकत्ता असेल, सुरत असेल अशा ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या, व्यापार सुरू केला आणि हा व्यापार करत असताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये डच आणि त्याचबरोबर फ्रेंचांच्या बरोबर इंग्रजांना इथे व्यापारी स्पर्धा करावी लागली आणि ही व्यापारी स्पर्धा इंग्रजांना फ्रेंच आणि डचांच्या बरोबर करावी लागलेली असताना डचांनी मात्र लवकरच इथल्या व्यापारी याच्यातून आपला गाशा गुंडाळला. त्यांनी आपल्या ज्या काही वखारी होत्या त्या इंग्रजांना विकून टाकल्या. फ्रेंचांशी मात्र 3 युद्ध ही इंग्रजांना करावी लागली आणि त्यानंतर मग फ्रेंचांचं अस्तित्व येथील नष्ट झालं आणि भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी इंग्रजांची ही त्यानंतरच्या कालखंडामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु केवळ व्यापार करणं यापुरतं आपला व्यवहार मर्यादित न ठेवता इंग्रजांनी हा व्यापार अधिकाधिक किफायतशीर कशा पद्धतीने होईल यासाठीचे म्हणून प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामध्ये राजसत्ता जर आपल्या हाती असेल, राजकीय पाठबळ जर व्यापाराला मिळालं तर त्याचा सर्वाधिक फायदा हा व्यापार वृद्धी करता आणि व्यापार वृद्धीच्या बरोबरीने तो व्यापार अधिकाधिक किफायतशीर करण्याकरता होईल या उद्देशाने म्हणून त्यांनी भारतीय राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. आणि भारतीय राजकारणामध्ये लक्ष घालत असताना इथे असणारे विविध राज्यकर्ते, संस्थानिक यांच्यामध्ये असलेला अंतर्गत जो काही संघर्ष होता त्या संघर्षाचा फायदा ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावर करून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. नानासाहेब पेशव्यांसारख्या दूरदृष्टीच्या पेशव्याने आपल्याकडे असलेल्या आंग्र्यांचं जे काही आरमार होतं ते आंग्रे आपल्याला मानत नाहीत म्हणून आंग्र्यांमध्ये कर्तृत्ववान असलेल्या व्यक्तीला आरमाराचं प्रमुख पद देण्याऐवजी जो कर्तृत्ववान नाही अशा व्यक्तीला ते देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून जो संघर्ष उद्भवला त्या संघर्षामध्ये त्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांचं स्वतःचं जे काही आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं होतं. आपण नुकतंच कालच पाहिलं की आपल्या नौसेनेचा ध्वज जो आहे त्या ध्वजावर आता छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही राजमुद्रा होती त्या राजमुद्रेच्या आकारामध्ये नौदलाचं चिन्ह हे प्रतिष्ठित करण्यात आलेलं. तर हे नौदल जे शिवाजी महाराजांनी मध्ययुगामध्ये या देशामध्ये स्वकीय राज्यकर्त्यांनी निर्माण केलेलं पहिलं नौदल हे जे होतं हे आरमार
इथे मात्र नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन बुडवली. म्हणजे हा दूरदृष्टीपणा जो आहे हा तो सगळीकडेच होता. शिंदे आणि होळकरांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष होता. तोच संघर्ष होळकर आणि पेशव्यांच्या मध्ये नंतरच्या कालखंडामध्ये हे निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकूणच मराठ्यांच्या असलेल्या विविध सरदारांच्या मध्ये जो काही अंतर्गत संघर्ष होता त्या संघर्षाचा आणि त्याचबरोबर दक्षिणेमध्ये असलेल्या टिपू सुलतानचं म्हैसूरचं राज्य असेल त्याचा निजामाबरोबर आणि मराठ्यांच्या बरोबर असणाऱ्या संघर्षाचा अशा आणि मोगलांचं औरंगजेबाच्या पतनानंतर म्हणजे निधनानंतर मोगल बादशाही खिळखिळी बनलेली होती. अनेक त्याचे जे काही जहागीरदार होते, सरंजामदार होते, ते स्वतंत्र झालेले होते. आपापल्या सुभ्यामध्ये त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केलेली होती. आणि या सगळ्यांच्या मध्ये राज्य विस्ताराच्या करता चाललेला जो काही संघर्ष होता, या संघर्षामध्ये एकाची बाजू घेऊन दुसऱ्याचा पराभव करणे आणि त्या बदल्यामध्ये काही प्रदेश संपत्ती प्राप्त करणे अशा सगळ्या मार्गांचा वापर हा ब्रिटिशांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग एका बाजूला प्लासीच्या लढाईमध्ये, बक्सारच्या लढाईमध्ये, खरं तर प्लासीची लढाई न लढताच इंग्रज कूटनीतीच्या मार्गाने जिंकलेले होते. आणि त्यानंतर बक्सारची लढाई जेव्हा होते आहे त्यावेळेची परिस्थिती अशा प्रकारची होती की त्यावेळेला मराठे पानिपतावर जोरदार हरलेले होते. आणि त्यामुळे इंग्रज उत्तरेकडे मोगल बादशाही खिळखिळी करून स्वतःची राजकीय सत्ता प्रस्थापित करत आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यायला मराठ्यांना वेळ मिळाला नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून आपण पाहतो की इंग्रजांनी आपले पाळंमुळं जी आहेत ती इथं खोलवर रुजवायला सुरुवात केली. सुरुवातीला बंगालमध्ये ती रुजवली आणि बंगाल हा कायम त्यांचा प्रयोग भूमी राहिलेला प्रांत असा आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्या माध्यमातून हळूहळू त्यांनी मराठ्यांच्या मध्ये राघोबा दादांना हाताशी धरलं. राघोबा दादांना हाताशी धरून इथे देखील त्यांनी मराठ्यांच्या बरोबर युद्ध जी केली आणि मग या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मराठ्यांच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्याची संधी जी आहे ती राघोबा दादांच्यामुळे त्यांना मिळालेली होती. आणि यामधून पुढे जाऊन ही मराठेशाही दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या कालखंडामध्ये 1818 मध्ये त्यांनी नष्ट करून महाराजा रणजित सिंहाने जे काही राज्य पंजाबमध्ये निर्माण केलेलं होतं, रणजित सिंहांच्या मृत्यूनंतर तिथेही कोणी कर्तृत्ववान राजा सत्तेवर न आल्या कारणामुळे तेही राज्य नंतरच्या काळामध्ये त्यांनी गिळंकृत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मराठे आणि त्याचबरोबर टिपू यांच्यामध्ये असणारा संघर्ष, निजाम यांच्यामध्ये असणारा संघर्ष, या संघर्षाचा फायदा घेऊन म्हैसूरचं राज्य देखील त्यांनी नष्ट करून टाकलं. आणि या माध्यमातून भारतातील बराच मोठा प्रांत जो आहे, प्रदेश जो आहे, तो त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो वर्चस्वाखाली आणल्यानंतर येथील राजकीय स्थिरता ही आर्थिक स्थिरतेवर अवलंबून आहे. कारण कोणतंही राज्य आर्थिक स्थिरतेशिवाय चालत नाही. यामुळे त्यांनी कुठे रयतवारी पद्धती, कुठे महालवारी पद्धती आणि कुठे कायमधारा पद्धती अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून मोठ्या प्रमाणावर राजकीय स्थैर्य आणि आर्थिक उत्पन्न हे नियमितपणे कशा पद्धतीने आपल्याला मिळत जाईल या सगळ्या गोष्टींचा विचार करून मोठ्या प्रमाणावर इथे राजकीय स्थिरता ही निर्माण करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हे सगळं करत असताना अनेक संस्थानिक जे त्या कालखंडामध्ये आणखी प्रबळ होते अशा संस्थानिकांना त्यांनी एक प्रकारची भीती असेल, लालच असेल दाखवून तैनाती फौज स्वीकारायला भाग पाडलेलं. मग निजामांपासून ते पेशव्यांपर्यंत अशा अनेक संस्थानिकांनी, राज्यकर्त्यांनी तैनाती फौज स्वीकारली. मराठ्यांच्या अनेक सरदारांनी तैनाती फौजेचा अवलंब केला आणि या सगळ्याच्या माध्यमातून अनेक प्रदेश आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतला. तैनाती फौज ज्या राज्यकर्त्यांनी स्वीकारलेली होती त्या तैनाती फौजेच्या खर्चेचा बदलामध्ये देखील त्याच्या जहागिरीचा काही प्रदेश, राज्याचा काही प्रदेश त्यांनी मिळवला. अशा पद्धतीने भारतामध्ये त्यांनी स्वतःचं एक शासन मोठ्या प्रमाणावर निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग हे शासन निर्माण केल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर इथे राजकीय वर्चस्वाबरोबरच अधिकाधिक व्यापाराच्या माध्यमातून कसं आपल्याला इथे मोठ्या प्रमाणावर स्वार्थ साधता येईल
या गोष्टीचा देखील विचार त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे महसुलाच्या रूपाने तर उत्पन्न मिळवलं, परंतु या सगळ्या गोष्टी इथे भारतात घडत असताना युरोपामध्ये औद्योगिक क्रांती जी घडून आली, त्या औद्योगिक क्रांतीचे पडसाद भारतातील एकूण ब्रिटिशांच्या धोरणावर देखील उमटलेले आपल्याला पाहायला मिळतात. ब्रिटिशांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणतो की तराजू घेऊन आले आणि त्या तराजूची तलवार बनवून त्यांनी इथे राज्यकर्ते झाले. म्हणजे व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी इथे येऊन तराजूची तलवार बनवून ते राज्यकर्ते बनले. परंतु हे राज्यकर्ते बनत असताना त्यांच्या राज्यकर्ते बनण्याला इथे असलेल्या संस्थानिकांच्या मध्ये असणारी जी काही दुही आहे, त्यांच्यामध्ये असणारा जो काही आपापसातील संघर्ष होता, हा संघर्षच अधिक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग तैनाती फौज ज्या संस्थानिकांनी स्वीकारलेली होती, ती संस्थानिकांनी स्वीकारताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांना खूप चांगलं वाटलं, की आता आपल्या राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर नाहीये. आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्या राज्याच्या संरक्षणाची व्यवस्था ठेवण्याची गरज नाही, सैन्य ठेवण्याची गरज नाही. कारण हे सगळं काम तर आता तैनाती फौज इंग्रजांची पाहणार आहे. आणि म्हणून पहा, फौज इंग्रजांची, त्याचा खर्च संस्थानिक करत असतात आणि त्यानंतर ही फौज जो खर्च करतो आहे त्याचा आदेश न मानता ब्रिटिशांचा आदेश मानत आणि नंतरच्या कालखंडामध्ये हीच तैनाती फौज ही त्यांच्या मोठ्या प्रमाणावर दास्यत्वाच्या शृंखला लादणारी आणि या संस्थानिकांना पराधीन बनविणारी अशा प्रकारची ठरल्यानंतर या संस्थानिकांनंतरच्या कालखंडामध्ये या शृंखला ज्या आहेत तैनाती फौजेच्या त्या तोडून टाकण्याचा प्रयत्न हा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा जो काही प्रयत्न आहे तो मोठा प्रयत्न 1857च्या उठावाच्या स्वरूपामध्ये झाला. 1857च्या उठावाकडे पाहत असताना देखील जे राष्ट्रीय इतिहासकार आहेत ते त्याच्याकडे स्वातंत्र्य युद्ध म्हणून पाहतात. तर ब्रिटिश इतिहासकार जे आहेत ते त्याच्याकडे एक मोठं बंड म्हणून, सैनिकांचं बंड म्हणून हे त्याच्याकडे पाहत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मंगल पांडेने कलकत्त्याजवळील बराकपूरच्या छावणीमध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये हे बंड पुकारलं. लेफ्टनंट बाग नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या ही त्याने केली आणि त्यामुळे पूर्वनियोजित वेळेआधीच हा उठाव सुरू झालेला होता. खरं तर अनेक कारण या उठावाच्या बाबतीमध्ये होती. ब्रिटिशांचा वांशिक उद्दामपणा होता. लष्करामध्ये असणाऱ्या विविध हिंदी सैनिकांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वीकारलेलं जे काही धोरण होतं, त्यांना अत्यंत दुय्यम स्थान दिलं जात होतं. त्यांना दिलं जाणारं वेतन हे अतिशय कमी होतं. त्यांनी टिळा लावू नये, दाढी वाढवू नये अशा सारख्या अनेक बंधनं त्यांच्यावर लादलेली होती. इतकंच नाही तर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गव्हर्नर जनरलनी व्हाईसरॉयने स्वीकारलेली जी काही धोरण आहेत त्याच्यामध्ये वारसा हक्क नामंजूर करण्याचं जे एक धोरण होतं, ज्याच्यामुळे ज्या संस्थानिकांना औरस पुत्र नाही त्यांना वारस दत्तक म्हणून घेता येत नव्हता, दत्तक वारस घेता येत नव्हता आणि दत्तक वारस नाकारल्या कारणामुळे ही संस्थानं ब्रिटिशांनी नंतरच्या कालखंडामध्ये बरखास्त केलेली आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नाही तर ख्रिस्ती धर्म प्रसाराचं जे काही कार्य केलं, मी सुरुवातीच्या काळामध्ये असं म्हणालो होतो की पोर्तुगीजांचं राज्य हे भारतामध्ये विशाल मोठं इंग्रजांच्या प्रमाणात झालं नाही, कारण त्यांनी धर्मप्रसाराला प्राधान्य दिलं. इंग्रजांचं राज्य विशाल होण्याला एक मोठं कारण असं होतं की इंग्रजांनी भारतामध्ये स्वतःचं राज्य स्थिर करत असताना ते जोपर्यंत राजकीय दृष्ट्या स्थिर होत नाही, आर्थिक पायावर मजबूत अशा उभारत नाही, तोपर्यंत भारतामध्ये धर्म प्रसाराला त्यांनी अतिशय गौण स्थान दिलं. किंबहुना इंग्लंड मधून असेल, अमेरिकेतून असेल येणाऱ्या मिशनऱ्यांच्या बाबतीत त्यांना इथे येऊ दिलं नाही किंवा धर्मप्रसार करू दिलं नाही. 1813चा जो काही कायदा झाला त्या कायद्यामध्ये मात्र ऍक्ट मध्ये त्यांनी त्यासाठी म्हणून मिशनऱ्यांना मान्यता दिली आणि मग 1813 नंतर ब्रिटिश भारतामध्ये धर्म प्रसारासाठी ख्रिस्ती मिशनरी हे येऊ शकलेले होते. तोपर्यंत भारतामध्ये ब्रिटिशांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांना इथे येऊ दिलेलं नव्हतं आणि म्हणून मग इतर ठिकाणी थांबून त्यांनी आपला हा धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न हा केलेला आपणास पाहावयास मिळतो. आणि मग ख्रिस्ती मिशनऱ्यांनी इथे धर्मप्रसाराचं काम मोठ्या प्रमाणावर केलं. त्याच्याबरोबर त्यांनी इथे खूप मोठ्या प्रमाणावर छापखाने सुरू केले, वृत्तपत्र सुरू केली, पुस्तकं
पुस्तकांचं प्रकाशन सुरू केले त्यांनीच आपल्याला पाहायला मिळतं की पुढे जाऊन मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाच्या या कामामध्ये गती यायला ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेलं काम देखील तितकेच कारणीभूत आहे. परंतु या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी शिक्षण इंग्रजी शिक्षण द्यायचं ज्यावेळेला मेकॉलेच्या माध्यमातून वगैरे ठरलं त्यावेळेला इथे इंग्रजी शिक्षण देत असताना ते देण्याकरता म्हणून जनता आणि सरकार यांच्यामधला मीडिएटर मध्यस्थ वर्ग निर्माण करण्यासाठी इंग्रजी जाणणारा वर्ग निर्माण करण्यासाठी इंग्रजी शाळांची सुरुवात झाली आणि ती करत असताना इथे मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी शाळा सुरू केल्या आणि इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि हे शिक्षण देत असताना त्यांनी ख्रिस्तीकरणाला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलं. येशूचं महत्व सांगून ख्रिस्ती धर्म किती मोठा आहे हे सांगत असताना हिंदू धर्माची खिल्ली त्यांनी वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर उडवलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून एकूणच धार्मिक जीवनामध्ये असेल, लष्करी जीवनामध्ये असेल, राजकीय जीवनामध्ये असेल, ब्रिटिशांच्या विरोधी खूप मोठा असंतोष हा निर्माण झालेला होता. आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक जीवनामध्ये देखील हा असंतोष मोठ्या प्रमाणावर वाढत होता. कारण सामाजिक जीवनामध्ये ब्रिटिशांनी लॉर्ड विल्यम बेंटिंक सारखा एक अतिशय मानवतावादी अशा प्रकारचा गव्हर्नर जनरल या कालखंडामध्ये भारताला लाभला आणि या विल्यम बेंटिंकने काही सुधारणा भारतीयांमध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सतीबंदीचा कायदा त्याने केलेला होता आणि मग असे जे काही कायदे त्याने केले त्या कायद्याचा परिणाम हा झाला की हे सगळे कायदे कालबाह्य, चुकीचे, अंधश्रद्धेवर आधारित असले तरी देखील तो धर्माचा भाग होता. आणि तो धर्माचा भाग असल्या कारणामुळे भारतीयांना असं वाटायला लागलं की इंग्रज आमचा धर्म उडवू पाहतात. आणि 1857चा उठाव घडून येण्याचं एक मोठं कारण जे होतं ते मोठं कारण हेच होतं की ब्रिटिशांनी त्यावेळेला इनफिल्ड बंदुका ज्या आलेल्या होत्या त्या बंदुकांच्या काडतुसांना लावली जाणारी जी काही आवरणं होती त्या आवरणाला लावली जाणारी काही काडतुसं जी होती ती दाताने सोलावी लागत असत आणि त्याला गाईची आणि डुकराची चरबी लावली गेलेली आहे अशा प्रकारची ज्यावेळेला बातमी सगळीकडे पसरली त्यावेळेला सैनिकांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला. आणि तो असंतोष निर्माण होण्याचं कारण हे होतं की गाय हिंदूंना अत्यंत पवित्र आणि तितकेच अपवित्र डुक्कर हे मुसलमानांच्या करता होतं आणि त्यामुळे दोघांनाही आपण धार्मिक दृष्ट्या वाटलेले आहोत किंवा आपला धर्मभ्रष्ट करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केलेला आहे अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यामधून भारतामध्ये 1857चा उठाव हा घडून आला आणि त्या उठावामध्ये जबरदस्तीने बहादूर शाह जफरला मुघल बादशहाला हिंदुस्थानचा सम्राट म्हणून गादीवर बसवण्यात आलं. खरं तो सुरुवातीला तयारही नव्हता परंतु तरीही उठाव केलेल्या सैनिकांनी दिल्लीत जाऊन त्याला गादीवर बसवलं. झाशीमध्ये राणीने उठाव केला, झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी. तसंच बहादूर शहाचा जसा उठाव झाला तसाच कानपूरला नानासाहेब पेशव्यांनी उठाव केला आणि अशा पद्धतीने हे उठाव होत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. बेगम हजरत महलने लखनौमध्ये उठाव घडवून आणला आणि वृद्ध कुंवरसिंह हा जो काही जहागीरदार होता त्यानेही उठाव हा केला. असे उठाव जरी घडून आले तरी ते एकाच वेळेला पूर्वनियोजित किंवा शिस्तबद्ध नसल्या कारणामुळे किंवा इंग्रजांकडे असणारी प्रगत शस्त्रास्त्र असतील इतर सगळ्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींमुळे आणि हा उठाव हा मोडून काढण्यामध्ये इंग्रज हे यशस्वी ठरले. आणि त्यानंतर झाशीची राणी असेल ती ठार झाली. बहादूर शाह जफरला कैदेमध्ये टाकण्यात आलं. नानासाहेब पेशव्यांना कैदेमध्ये टाकण्यात आलं. त्याचबरोबर तात्या टोपेंना पकडून मारण्यात आलं. असं सगळं होऊन एक मध्ययुगाचा किंवा मध्ययुगीन पद्धतीने लष्करी नेतृत्व करणारा अशा प्रकारचा जो काही वर्ग होता सरंजामदारांचा, जहागीरदारांचा, संस्थानिकांचा तो इथे समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या घटनेने एक मोठी गोष्ट भारतामध्ये घडवून आणली की ज्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये स्वतःची अशा प्रकारची सत्ता निर्माण केली त्या ईस्ट इंडिया कंपनीची राजवट यानंतर नष्ट झाली आणि प्रत्यक्ष इंग्लंडच्या राणीच्या नावे इंग्लंडच्या संसदेच्या मार्गदर्शनाखाली भारतामध्ये इंग्लंडचं राज्य हे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग इंग्रजी शिक्षण प्राप्त केलेल्या नवशिक्षित अशा प्रकारच्या तरुणांच्याकडे नंतरच्या कालखंडामध्ये भारतातील एकूण राजकीय जीवन
आणि त्याचं नेतृत्व हे गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बंगालमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, जागोजागी अनेक प्रकारच्या सामाजिक सुधारणा घडवून आणणाऱ्या, राजकीय सुधारणा किंवा प्रबोधन घडवून आणणाऱ्या अशा प्रकारच्या विविध संघटना निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक नेत्यांनी सामाजिक जीवनामध्ये समाज सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न हा देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे यामधून भारतीय समाज जीवनामध्ये एक मोठी प्रबोधनाची लाट ही संपूर्ण देशभरामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. सामाजिक जीवन मोठ्या प्रमाणावर ढवळून निघालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की इंग्लंडमध्ये देखील दादाभाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करून तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रश्नावर इंग्लंडमध्ये जनजागृती घडवून आणण्याचा एक मोठा प्रयत्न हा केलेला आपणास पाहावयास मिळतो. खर तर ब्रिटिशांचं राज्य भारतावर स्वतंत्र प्रत्यक्षपणे ज्या वेळेला निर्माण झालं, संसदेचं राज्य इंग्लंडच्या राणीच्या नावे ज्या वेळेला सुरू झालं, त्यावेळेला इंग्लंडमध्ये 3 विचारसरणीच्या पक्षांची मोठ्या प्रमाणावर अनेक वेळेला सरकार बदलून आलेली आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह पक्ष आहे जो परंपरावादी विचारांचा होता, लिबरल पक्ष आहे जो उदारमतवादी विचारांचा होता, किंवा लेबर पक्ष जो मजूर पक्ष म्हणून ओळखला जातो. असे 3 पक्ष भारताच्या स्वातंत्र्याच्या कालखंडापर्यंत अनेक वेळेला सत्तेवर वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आपल्याला पाहायला मिळते. तिघांची विचारसरणी वेगवेगळी होती आणि तिघांची विचारसरणी वेगवेगळी असली तरी देखील इंग्लंडमध्ये शासन करत असताना त्यांची धोरणं ही वेगवेगळी होती. परंतु भारताशी संबंधित ज्या वेळेला धोरणं ठरवायचा प्रसंग येत असे त्यावेळेला मात्र त्या 3ही पक्षांची धोरणं ही भारताच्या बाबतीमध्ये एकसारखीच राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. की भारतातील ब्रिटिश शासन अधिकाधिक मजबूत झालं पाहिजे आणि येथून मोठ्या प्रमाणावर आपण जो आर्थिक फायदा करून घेतो तो सातत्याने पुढे चालू राहिला पाहिजे. खरं तर ब्रिटिशांचं राज्य हे आर्थिक साम्राज्य आहे आणि त्यामुळे ब्रिटिशांना जर आर्थिक फायदा मिळणं बंद झालं असतं तर ब्रिटिशांनी येथे राजकीय अशा प्रकारचं वर्चस्व निर्माण करण्याची कदाचित रस दाखवला नसता. कारण केवळ आर्थिक फायद्यासाठी म्हणून राजसत्ता त्यांनी ताब्यात घेतलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग ती राजसत्ता ताब्यात घेतल्यानंतर तिकडे औद्योगिक क्रांती घडून आलेली आहे. औद्योगिक क्रांती घडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर इंग्लंडमध्ये धडधडणारे जे कारखाने आहेत, मँचेस्टर या ठिकाणी अनेक कापड उद्योग सुरू झालेले होते. त्याला लागणारा कच्चा माल आहे, कापूस असेल, नीळ असेल, ताग असेल, यासारख्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी म्हणजे धडधडणाऱ्या इंग्लंडमधील कारखान्यांसाठी लागणारा कच्चा माल पुरविणारा अशा प्रकारचा देश आणि या कारखान्यांच्या मधून तयार होणारा पक्का माल खरेदी करणारा अशा प्रकारचा देश, अशी भारताची स्थिती त्यांनी निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे औद्योगिक क्रांती ज्या वेळेला झाली त्याच्यापूर्वी भारतातून इंग्लंडला निर्यात जी होत होती ती जर आपण बघितली तर ती पक्क्या मालाची निर्यात मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्लंडकडून आपण काही खरेदी करावं अशी स्थिती इंग्लंडची नव्हती, तर भारतातूनच इंग्लंडला खूप मोठ्या प्रमाणावर कापडाची असेल, इतर वस्तूंची असेल निर्यात होत होती आणि इंग्लंडला पक्क्या मालाचा पुरवठा करणारा देश अशी भारताची स्थिती त्या काळामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु भारतामध्ये पक्का माल निर्यात करण्यासाठी म्हणून येथील जो काही कापड उद्योग आहे तो पूर्णपणे त्याने हाणून पाडला आणि मग येथील संस्थानिक सगळे कंगाल बनले. त्यामुळे उंची वस्त्र जी इथे निर्माण होत होते त्यांना आश्रय देणारा वर्ग राहिला नाही. कारागिरांवर इतके अनन्वित अशा प्रकारचे छळ त्यांनी केले की कारागिरांनी स्वतःचे अंगठे हे कापून घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. शेतकऱ्यांनी काय उत्पादन करावं आपल्या शेतीमध्ये यासाठी म्हणून त्यांच्यावर जबरदस्ती करून तागाचं उत्पादन घ्यायला, निळीचं उत्पादन घ्यायला, कापसाचं उत्पादन घ्यायला त्यांनी मोठ्या प्रमाणावर येथील शेतकऱ्यांना भाग पाडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून दादाभाई नौरोजींनी आर्थिक निस्तारणाचा जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्या आर्थिक निस्तारणाच्या सिद्धांतामध्ये हे सिद्ध केलं की सोरटीचं सोमनाथ लुटणारा किंवा 21 वेळा भारतावर आक्रमण करणारा गझनीचा महमद त्याने जितकी संपत्ती म्हणून
भारतातून लुटून नेलेली असेल त्याहून अधिक संपत्ती प्रतिवर्षी व्यापाराच्या रूपाने रीतसर इंग्रज हे भारतातून मायदेशी कशा पद्धतीने नेत आहेत. मायदेशामध्ये त्यांची जी काही मंडळ आहेत तिथे असणारी जे भारताचा कारभार पाहतात, भारत मंत्री आणि त्याचं मंडळ असेल, इतर गोष्टी असतील, त्यांचा पगार भारताच्या तिजोरीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीने दिला जातो आहे आणि या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर भारतीयांचं शोषण कसं होत आहे. म्हणजे एकेकाळी लँड ऑफ मिल्क अँड हनी असं वर्णन ज्या भारत भूमीचं केलं जात होतं ती भारत भूमी मात्र आज कंगाल बनलेली होती आणि अशा व्यापाराच्या क्षेत्रामध्ये, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये सगळीकडे प्रचंड शोषण हे ब्रिटिशांनी केलं आणि या सगळ्या शोषणाचा परिणाम म्हणून कशा पद्धतीने भारतामध्ये एकूणच येथील जनतेचं नुकसान होत आहे किंवा त्यांची पिळवणूक होत आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता या सगळ्या गोष्टी होत असताना ब्रिटिश राज्यकर्त्यांच्याकडून लॉर्ड रिपन सारखा एक अतिशय मानवतावादी गव्हर्नर जनरल भारतामध्ये होऊन गेला, परंतु त्याच्या आधी होऊन गेलेला लॉर्ड लिटन सारखा अतिशय सत्ता अंध असणारा, भारतीयांचं शोषण करू इच्छिणारा, वंश अभिमानी असलेला, म्हणजे ब्रिटिशांच्या ठिकाणी इतका वंशाभिमान होता की आपण गोरे आहोत आणि यांच्या उद्धाराकरता आपण इथे आलेलो आहोत, अशा प्रकारची एक भूमिका सुद्धा ब्रिटिशांनी त्या बाबतीमध्ये मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्याच्यामधून भारतीयांना अत्यंत न्यून लेखणं, युरोपातल्या मागासलेल्या जमातीपेक्षा भारतीय हे मागासलेले आहेत, ही भूमिका ही त्यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करण्याचा भारतीयांना अधिकार नव्हता. किंबहुना ब्रिटिशांचे जे काही क्लब्स होते त्या क्लबच्या बाहेर पाट्या लावलेल्या असेल की इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. म्हणजे या माध्यमातून भारतीयांच्या बाबतीत भारतीयांच्या बरोबर त्यांना वांशिक दृष्ट्या न्यून लेखनं, तुमचा धर्म हा अतिशय मागासलेला आहे, तुमचं सामाजिक जीवन मागासलेलं आहे, असं सगळं मोठ्या प्रमाणावर भारतीयांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न आणि त्याबरोबरच आपण राजकीय दृष्ट्या, वांशिक दृष्ट्या उच्च श्रेष्ठ आहोत, ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु हे सगळं होत असताना भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या संघटना या दरम्यानच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मद्रासमध्ये महाजन सभा, इकडे प्रार्थना सभा असेल, इतर सभा, अशा पद्धतीच्या अनेक संघटना निर्माण झाल्या आणि या संघटनांच्या माध्यमातून भारतीयांमध्ये प्रबोधनाचं एक मोठं काम हे सुरू झालेलं होतं. आणि इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचं पहिलं अधिवेशन 1883 मध्ये कलकत्ता या ठिकाणी घेण्यात आलं आणि त्या माध्यमातून देशभरासाठी जोडणारी एक व्यापक अशा प्रकारची संघटना, ही राष्ट्रव्यापी अशा प्रकारची संघटना निर्माण केली जावी यासाठी म्हणून प्रयत्न हे सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्याच्यामध्ये तो विचार आणखी पुढे जो गेला, तो पुढे जाण्यामध्ये ॲलन ह्यूम हा भारतामध्ये असलेला ब्रिटिश सनदी अधिकारी आणि ज्या सनदी अधिकाऱ्याने 1857चा उठाव जवळून पाहिलेला होता आणि भारतीयांच्या मनात इंग्रजांच्या बद्दल खदखदत असलेला जो काही असंतोष आहे, हा असंतोषही त्याने जवळून पाहिलेला होता. आणि म्हणून हा असंतोष जर पुन्हा शस्त्राच्या रूपाने, बंडाच्या विद्रोहाच्या रूपाने बाहेर पडला तर कदाचित ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये राहणार नाही, योग्य नेतृत्व आणि योग्य नियोजन झाल्यास. म्हणून भारतीयांच्या मनामध्ये असणारा हा जो काय असंतोष आहे, तो असंतोष बाहेर पडत असताना देखील तो विधायक मार्गाने बाहेर पडावा, सनदशीर मार्गाने बाहेर पडावा आणि त्याकरता म्हणून भारतीयांनी संघटित झालं पाहिजे. म्हणून त्याने काही जे प्रयत्न केले, कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनी जे काही भाषण केलेलं होतं, त्या भाषणामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची आवश्यकता ही त्याने प्रतिपादन केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्यामधूनच मग 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही होते आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होत असताना देखील ॲलन ह्यूमने
भारतातील गव्हर्नर जनरलला या संघटनेच्या स्थापनेच्या बाबतीमध्ये त्यांचं मत हे अनुकूल बनवलेलं होतं. ते स्वतः इंग्लंडला जाऊन आलेले होते. इंग्लंडला जाऊन तेथील ब्रिटिश संसदेचं मत आणि अधिकाऱ्यांचं मत देखील त्यांनी अनुकूल हे बनवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीची एक विधायक अशा प्रकारची संघटना भारतामध्ये स्थापन होत असताना एका विदेशी सनदी अधिकाऱ्याच्या प्रोत्साहनातून ही निर्माण झाली आणि मग त्यामधून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर गव्हर्नर जनरलने राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनामध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सदस्यांना अधिवेशनाला आलेल्या स्नेहभोजन देखील दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हा स्नेह काही फार काळ टिकला नाही. कारण राष्ट्रीय काँग्रेसने सातत्याने जो काही एक प्रकारचा प्रयत्न केला की भारतीयांना अधिक राजकीय हक्क मिळाले पाहिजेत, आफ्रिकेमध्ये असणाऱ्या भारतीयांच्या वर होणारा जो काही अन्याय आहे तो अन्याय दूर झाला पाहिजे, येथील भारतीय शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून पतपुरवठा करण्याची व्यवस्था ही ब्रिटिश सरकारने केली पाहिजे, ICS परीक्षेची जी वयोमर्यादा जी आहे ती वाढविली पाहिजे, अशा प्रकारचे अनेक प्रयत्न हे राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून अधिवेशन त्यांचं जे नाताळमध्ये भरत असे ते नाताळमध्ये भरणाऱ्या अधिवेशनामध्ये हे सगळे विधेयकं मांडली जात असताना ती मांडून ती ब्रिटिशांच्या कडे म्हणजे गव्हर्नर जनरलच्याकडे पाठविली जात असते. परंतु ही अतिशय साधी साधी अशा प्रकारची असणारी जी काही मागणी होती ती मागणी देखील ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्याकडून पूर्ण केली गेली नाही. त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. इतकंच नाही तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर सामील होणारे न्यायाधीश, न्यायालयीन क्षेत्रातील लोक आहेत. त्याबरोबरच दुसऱ्या बाजूने सरकारी कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर आहेत. हे बघितल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सभेच्या कामकाजामध्ये सहभाग घेण्याला मज्जाव हा त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण एका बाजूला लॉर्ड लिटन सारखा गव्हर्नर जनरल अतिशय अन्यायी अशा प्रकारचे कायदे करत होता, तर रिपन सारख्या एका गव्हर्नर जनरलने इल्बर्ट बिल जे मांडलेलं होतं ते इल्बर्ट बिल जे मांडलं गेलं त्या बिलानुसार भारतीय न्यायाधीशाला ब्रिटिश गुन्हेगारावरचा खटला चालविण्याचा अधिकार प्राप्त होणार. परंतु तो अधिकार भारतीय न्यायाधीशात जर प्राप्त झाला तर ब्रिटिश व्यक्तीला, गुन्हा केलेल्या गोऱ्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर शिक्षा होऊ शकते, गंभीर शिक्षा होऊ शकते. म्हणून त्यांनी ते बिल मागं घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं आणि हे इल्बर्ट बिल मागं घ्यायला लॉर्ड रिपनला भाग पाडलं. या घटनेमधून देखील भारतीयांनी धडा घेतला. कोणत्याही बाबतीमध्ये जर आपण एकत्रित आलो आणि एकत्रित येऊन आपण जर मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला तर त्या संघर्षातून, ऐक्यामधून आपण आपल्याला हवं ते इप्सित साध्य करू शकतो. ही गोष्ट भारतीयांच्या लक्षात आली आणि त्यामुळे संघटनेचं, त्याबरोबरच एकत्रीकरणाचं, संघाचं जे काही महत्व आहे हे महत्व हे त्यांच्या लक्षात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु 1885 ते 1905 हा जो काही कालखंड आहे, या कालखंडामध्ये मवाळवाद्यांनी अनेक मागण्या मांडून 1892चा कायदा ब्रिटिशांना करायला देखील भाग पाडलेलं होतं किंवा न्यायालयीन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींवर राजकारणामध्ये किंवा काँग्रेसच्या कार्यामध्ये सहभागी होऊ नये म्हणून जो काही कायदा केलेला होता तोही मागे घ्यायला त्यांनी भाग पाडलेला होता असं आपणास दिसून येतं. परंतु हा कालखंड हा नाकर्तेपणाचा कालखंड होता. या काळामध्ये राष्ट्रसभा आक्रमक राहिली नाही वगैरे अशा प्रकारची टीका राष्ट्रसभेवर मोठ्या प्रमाणावर या कालखंडाच्या बाबतीमध्ये केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु असं जरी असलं तरी प्रत्यक्षामध्ये जर आपण थोडंसं बारकाईने विचार केला तर लक्षात येईल, काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जर काँग्रेसने लगेच आक्रमक स्वरूप लवकर धारण केलं असतं तर ही संघटना ब्रिटिशांनी मुडीत काढली असते. धाकदपटशाने आपल्या लष्करी प्रभावाचा वापर करून ही संघटनाच त्यांनी अस्तित्वातून नष्ट करून टाकली आहे. 1905 पर्यंत देशभरामध्ये राष्ट्रसभा, काँग्रेस ही बळकट झालेली होती.
तिच्या अनेक शाखा उघडलेल्या होत्या, अनेक कार्यकर्ते या संघटनेच्या बरोबर जोडले गेलेले होते आणि त्यामुळे मवाळांनी प्रबोधनाचं काम, लोकांना संघटनेशी जोडण्याचं काम या कालखंडामध्ये जे केलं, याचाच परिणाम म्हणून जहालवाद्यांना आक्रमकपणे पुढे जाऊन काँग्रेसचं काम हे करता आलं असं आपल्याला पाहायला मिळतं. असं असलं तरी लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेला राष्ट्रसभेचं नेतृत्व करायला सुरुवात केलं 1905 मध्ये बंगालची फाळणी जी काही घडून आली, ही बंगालची फाळणी प्रत्यक्षामध्ये खऱ्या अर्थाने जहालमतवादाचं उदाहरण राष्ट्रीय चळवळीमध्ये घडवून आणायला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरले. लॉर्ड जो काही डलहौसी होता किंवा या सगळ्या गोष्टी ज्याने या अशा घडवून आणल्या, त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट प्रत्यक्षामध्ये पाहतो की बंगालची फाळणी घडवून आणत असताना गव्हर्नर जनरलचा एकूण दृष्टिकोन काय, तो काय म्हणतोय, तर काँग्रेस जवळजवळ मृत झालेली आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि ती नष्ट करण्यासाठी म्हणून एक शेवटचा जो काही मोठा एक ठोका मारायचा आहे, तो मारण्याचं काम मी करणार आहे असं गव्हर्नर जनरल म्हणतात. आणि ही फाळणी झाल्यानंतर मात्र काँग्रेसने एक अतिशय आक्रमकपणे या सगळ्या बंगालच्या फाळणीला विरोध हा केलेला दिसून येतो. बंगालमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि हा विरोध होत असताना लोकमान्य टिळकांनी चतुसूत्रीचा अवलंब करून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक व्यापक अशा प्रकारचं आंदोलन या कालखंडामध्ये छेडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लाल बाल पाल या त्रयींनी, म्हणजे लाला लजपतराय असतील, बाळ गंगाधर टिळक असतील किंवा बिपिनचंद्र पाल असतील, या तिघांनी पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र या 3 प्रांतामध्ये आणि उर्वरित संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन छेडलं आणि या माध्यमातून लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याबरोबरच लोकांना ब्रिटिशांच्या विरुद्ध आक्रमकपणे चळवळीमध्ये सामील करून घेण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मवाळांवर टीका करत असताना लोकमान्य टिळक असं म्हणतात की वर्षभरामध्ये आपण जसं आपल्या पूर्वजांचं श्राद्ध घालतो वर्षातून एकदा, त्याप्रमाणे पितृपक्षामध्ये, त्याप्रमाणे इथे मवाळ जे आहेत, मवाळ काय करतायत, नाताळामध्ये सुट्टीच्या कालखंडामध्ये अधिवेशन घेतात आणि अधिवेशन घेऊन काही मागण्या मांडतात आणि त्या सरकारकडे पाठवून देतात आणि पुन्हा वर्षभर ते काही करत. हे आपण वर्षभरामध्ये पितराची आठवण काढून, आपल्या पूर्वजांची आठवण काढून त्यांना ज्या पद्धतीने एका दिवशी भोजन दिलं म्हणजे मोकळे झालो असं जे काही आपलं आहे, त्याच पद्धतीने हे मवाळांचं आहे आणि त्यामुळे हे बंद होऊन वर्षभर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी उभा करणं हे गरजेचं आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य, आता हे स्वराज्य लोकमान्य टिळकांनी जे सांगितले ते प्रारंभीच्या काळामध्ये साम्राज्य अंतर्गत स्वराज्यच होतं, संपूर्ण स्वातंत्र्य नव्हतं. स्वराज्य, स्वदेशी आणि स्वदेशीचा पुरस्कार करून आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या कापडाचा असेल, वस्तूंचा असेल वापर आपण करावा. परदेशी मालावर बहिष्काराचं तत्व अवलंबावं आणि राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळांची सुरुवात आपण करावी. या चतुसूत्रीचा अवलंब जो आहे, तो अवलंब लोकमान्य टिळकांनी केला आणि तो अवलंब करून मोठ्या प्रमाणावर देशामध्ये व्यापक अशा प्रकारची ब्रिटिशांच्या विरोधामध्ये चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधूनच राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांनी स्वदेशीचं तत्व स्वीकारावं, बहिष्काराचं तत्व स्वीकारावं, यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अधिवेशनामध्ये ही चतुसूत्री मान्य करण्यात आली. परंतु सुरतच्या अधिवेशनामध्ये मात्र या चतुसूत्रीला मान्यता द्यायला काँग्रेसमधील मवाळ गट तयार झाला नाही आणि मग सुरतच्या अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहाल असे 2 गट पडले. मवाळांनी जहालांना, लोकमान्य टिळकांना काँग्रेसमधून बाहेर काढलं आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून आपण पुढे पाहतो की मग लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला लादून इंग्रजांनी त्यांना शिक्षा केली. मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना डांबलं. तिथे मग त्यांनी गीता रहस्य सारखा ग्रंथ वगैरे लिहिला. परंतु जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये हा एक प्रकारचा संघर्ष इथं मोठ्या प्रमाणावर झाला आणि पुन्हा एकदा मवाळांचं वर्चस्व जे आहे, मग त्याच्यामध्ये नामदार
गोखले असतील, फिरोजशाह मेहता सारखे नेते असतील, या सगळ्या नेत्यांचा प्रभाव हा काँग्रेसवर राहिला आणि टिळक तुरुंगामध्ये गेले आणि पुन्हा जहालवाद काही काळासाठी मागे पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. परंतु टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून होणारी सुटका आणि त्या सुटकेनंतर देशामध्ये अॅनी बेझंट या आयरिश विदुषी ज्या होत्या, ज्यांनी थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम केलेलं होतं. भारतामध्ये आपल्या स्वतःच्या बद्दलचा एक न्यूनगंड इंग्रजांच्या प्रचारामुळे, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रचारामुळे जो निर्माण झालेला होता आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये इंग्रजी शिक्षण घेऊन समाज सुधारणेचं काम करणारे जे काही लोक होते, या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की इंग्रजांच्यावर त्यांचा असणारा मोठा विश्वास, या सगळ्या गोष्टीमुळे एक प्रकारचं न्यूनत्व आपल्या सगळ्या भारतीय समाजामध्ये जे निर्माण झालेलं होतं, ते न्यूनत्व घालविण्याला स्वामी विवेकानंदांच्या सारखा नेता किंवा धर्म, समाज, कारण या सगळ्यांना व्यापून राहिलेला, भारतीय संस्कृतीचं श्रेष्ठत्व सांगणारा, युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी भारतीय संस्कृतीचं श्रेष्ठत्व जे तत्वज्ञानाचं त्यांनी सांगितलं. आणि काही इतिहासकार ज्यांनी भारतीय संस्कृतीच्या बाबतीमध्ये प्रारंभीच्या काळामध्ये संशोधन केलं, रामायण महाभारतासारखे ग्रंथ ज्यांनी इंग्रजीमध्ये आणले, आणि असे इतिहासकार ज्यांनी भारतीय संस्कृतीचे गोडवे गायले, आणि त्यामध्ये अॅनी बेझंट सारख्या आयरिश विदुषी ज्यांनी जगाला मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचं तत्वज्ञान भारतीय संस्कृतीने निर्माण केलेलं आहे असं सांगितलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतीयांच्या मनामध्ये असलेलं जे काही न्यूनत्व होतं ते दूर होऊन स्वाभिमानाने त्याची जागा ही घेतलेली आपणास पाहावयास. आणि मग त्याच्यामधून एका बाजूला ही चळवळ पुढे चालते आहे. आयर्लंडमध्ये ज्याप्रमाणे स्वदेशीची चळवळ, होम रूलची चळवळ निर्माण झाली आणि आयर्लंड मधील जनतेने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ही चळवळ चालवून स्वदेशामध्ये आपल्या देशाचा राज्यकारभार करण्याचा अधिकार जो प्राप्त केला, वसाहती अंतर्गत स्वराज्य जे त्यांनी प्राप्त केलं, त्याच प्रकारचं वसाहती अंतर्गत स्वराज्य हे भारतीयांना देखील प्राप्त व्हावं, यासाठी म्हणून होम रूलची चळवळ जी सुरू करण्यात आली, त्याच्यामध्ये मध्य प्रांतामध्ये मुंबई प्रांतामध्ये टिळकांनी त्याचं नेतृत्व केलं. एका बाजूला अॅनी बेझंट यांनी त्याचं नेतृत्व केलं. परंतु हे करत असताना अॅनी बेझंट यांनी राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषविल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये, राष्ट्रसभेमध्ये लोकमान्य टिळकांना पुन्हा प्रवेश दिला. आणि ही चळवळ ज्या वेळेला सुरू होते आहे त्यावेळेला एक महत्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट 1915च्या दरम्यान घडते, ती म्हणजे एका बाजूला नामदार गोखल्यांचा आणि फिरोजशाह मेहता या दोन नेमस्त पुढाऱ्यांचा मृत्यू एकाच वर्षी तिथे घडून आलेला, आणि त्यामुळे राष्ट्रसभेवर जहालमतवादी विचारांच्या लोकमान्य टिळकांचा पुन्हा एकदा पगडा हा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग होम रूलची चळवळ खूप मोठ्या प्रमाणावर चालली आणि त्या माध्यमातून भारतीयांना आपले सरकार चालविण्याचा अधिकार हा प्राप्त करून दिला गेला पाहिजे, यासाठी म्हणूनचे प्रयत्न हे मोठ्या प्रमाणावर केले गेले. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये गव्हर्नर जनरलने ज्या वेळेला भारतीयांना स्वराज्य देणं हे आमचं ध्येय आहे असं घोषित केलं, त्यावेळेला मात्र अॅनी बेझंट यांनी ही चळवळ थांबविलेली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानच्या कालखंडामध्ये लोकमान्य टिळकांनी लखनौ या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळेला मुस्लिम लीगचं अधिवेशन देखील तिथं भरलेलं होतं, आणि त्यावेळेला लखनौ मध्ये मुस्लिम लीगच्या बरोबर राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांच्या मध्ये पुन्हा एकदा एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर सय्यद अहमद खान, त्यानंतर प्राचार्य बेग यांनी मुस्लिम लीग ची स्थापना होण्यासाठीच जे एक पार्श्वभूमी आहे ते पार्श्वभूमी तयार केलेली होती, आणि 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. आणि ही स्थापना होत असताना देखील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी म्हणजे गव्हर्नर जनरल पासून सगळ्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं. गव्हर्नर जनरलने ज्या वेळेला त्यांना मेजवानी करता निमंत्रित केलेलं होतं आणि भारत मंत्र्याला त्या मेजवानीला येता आलेलं नव्हतं,
तर अशा महत्वाच्या प्रसंगी आणि हे सगळं घडत असताना हे डोळ्याने पाहायला मी तिथे हवा होतो असं भारत मंत्र्यांनी विधान हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा एकूणच मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये तेढ निर्माण करून त्यांच्यामध्ये दुही निर्माण करून इथलं आपलं राज्य अधिकाधिक स्थिर करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला होता. म्हणूनच ज्या वेळेला बंगालची फाळणी झालेली होती ती फाळणी चुकीच्या तत्वावरच करण्यात आलेली होती. लेफ्टनंट फुलर सारखा हा जो काही गव्हर्नर होता तो पूर्व बंगालचा असणारा लेफ्टनंट गव्हर्नर हा फुलर असं म्हणतो की हिंदू आणि मुस्लिम या ब्रिटिश सरकारच्या 2 बायका आहेत आणि या 2 बायका असल्या तरी मुस्लिम ही आवडती तर हिंदू ही नावडती आहे अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं होतं. म्हणजे मुस्लिमांचं लांगुल चालन करून सरकारच्या कडे त्यांना हिंदूंची भीती दाखवून सरकारच्या पाठीशी उभा करणं हा एक प्रयत्न सातत्याने ब्रिटिश सरकारने केलेला होता. परंतु लखनौच्या अधिवेशनामुळे हिंदू मुस्लिम एकत्रित आले आणि हिंदू मुस्लिम एकत्रित आल्या कारणामुळे लखनौच्या या अधिवेशनाचा उल्लेख लोकमान्य टिळकांनी लखनौ असा केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु याच दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतीय राजकारणामध्ये महात्मा गांधींचा उदय हा झालेला आपल्याला दिसून येतो. खरं तर महात्मा गांधी आफ्रिकेमध्ये एका केसच्या निमित्ताने गेलेले होते आणि एका केसच्या निमित्ताने आफ्रिकेमध्ये गेलेले असताना आफ्रिकेवरून ते भारतामध्ये परत आले. नामदार गोखले जे नेमस्थानचे पुढारी होते. नेमस्थानचा मवाळवाद्यांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर मोठा विश्वास होता. त्यांना असं वाटत होतं की ज्या वेळेला भारतीय लोक स्वतःच राज्य चालविण्याकरता म्हणून समर्थ होतील त्यावेळेला आपोआप ब्रिटिश भारतीयांच्या हाती ही सत्ता सोपवून भारत सोडून निघून जातील असा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर या नेमस्थानचा मवाळांचा विश्वास होता. परंतु वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. भारतामध्ये मोहनदास करमचंद गांधी ज्या वेळेला आले त्यावेळेला भारतात येत असताना आफ्रिकेमध्ये अहिंसा आणि सत्याग्रह या दोन्ही तत्वांचा वापर करून आफ्रिकेतील हिंदी लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम हे त्यांनी केलेलं होतं. एक अतिशय अन्यायकारक अशा प्रकारचा कायदा जो भारतीयांच्या बाबतीमध्ये नाताळ आणि ट्रान्सवाल वसाहतीमध्ये ब्रिटिशांनी केलेला होता. त्याच्यामध्ये भारतीयांच्या हाताचे ठसे हे घेतले जात होते आणि ते ठसे त्याने जवळ बाळगावेत अशा प्रकारचा कायदा करण्यात आलेला होता. म्हणजे गुन्हेगाराप्रमाणेच त्यांना वागणूक दिली जात होती. कुठल्याही प्रकारचे नागरिकत्वाचे हक्क अधिकार त्यांना देण्यात आलेले नव्हते. त्यांची वस्ती स्वतंत्र होती. त्यांना शिक्षणासाठी असणाऱ्या शाळा स्वतंत्र होत्या. गावामधून चालत असताना करता त्यांचे रस्ते वेगळे होते. त्यांच्यासाठीची दवाखान्यांची सोय वेगळी होती. किंबहुना तिथल्या गव्हर्नरच्या घरासमोरून महात्मा गांधी चालत जात असताना महात्मा गांधींना गव्हर्नरच्या बंगल्यावर असणाऱ्या बेदम मारहाण ही केलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा सगळ्या परिस्थितीत महात्मा गांधी आपला हा लढा यशस्वी करतात. भारतीयांना हक्क मिळवून देतात. हिंदी लोकांना हक्क मिळवून देतात आणि त्यामुळे एका विजयी वीराचं आगमन भारतामध्ये व्हावं तसं त्यांचं आगमन झालेलं होतं. परंतु नामदार गोखल्यांनी भारतीय समाजाचं नेतृत्व गांधीजींनी करण्यापूर्वी त्यांनी एकूणच इथला समाज इथं असणारं एकूण समाज जीवन इथे असणाऱ्या प्रथा परंपरा सगळ्याच गोष्टी जवळून पाहाव्यात म्हणून त्यांना भारत भ्रमंती करायला सांगितलेली होती. आणि सुटाबुटामध्ये असणारे करमचंद गांधी नंतरच्या कालखंडामध्ये एक दृश्य जे पाहतात की एक स्त्री आपल्या अंगावरचं अर्धवस्त्र धुते आहे तेच पांघरून पुन्हा अंगावर घेऊन राहिलेलं अर्धवस्त्र धुते आहे. म्हणजे अंगावरचं वस्त्र धुण्यासाठी काढताना दुसरं वस्त्र अंगावर घ्यायला दुसरं वस्त्रच त्या स्त्रीकडे नाही अशा प्रकारचं एक दृश्य बघितल्यानंतर किंवा भुके कंगाल असणारा दारिद्र्यामध्ये जीवन जगणारा भारत आणि भारतातील जनता पाहिल्यानंतर सुटाफुटातील गांधी हे पंचावर येतात आणि मग इथे त्यांनी आपल्या अहिंसा आणि एकूणच सत्याग्रहाच्या तत्वाचा वापर करून निळीच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्यांनी मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिलं. त्यांच्यावर होणारा अन्याय हा त्यांनी दूर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. इतकंच नाही तर चंपारण्याच्या सत्याग्रहाबरोबर खेडाचा सत्याग्रह असेल त्या तेथे असणाऱ्या
शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला, कारण पाऊसच पडलेला नाही, मोठा दुष्काळ पडलेला असताना त्यांच्याकडून जबरदस्ती महसूल गोळा केला जात होता. तर हा होणारा अन्याय त्यांनी दूर केला. अहमदाबाद मधील असणाऱ्या गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अतिशय कमी वेतन दिलं जात होतं. त्या संबंधी कामगारांच्या चळवळीचं नेतृत्व करून त्यांना त्यांनी त्यामध्ये यश मिळवून दिलं आणि अधिकार मिळवून दिले. अशा पद्धतीने या चळवळीच्या माध्यमातून सत्याग्रहाचं आणि अहिंसेचं तत्व हे त्यांनी यशस्वी करून दाखवलेलं होतं. आणि मग भारतीय राजकीय पटलावर एका नव्या नेतृत्वाचा उदय झाला. आणि हा उदय होत असताना मग भारतामध्ये गांधीजी देखील नेमस्तवादी होते, नामदार गोखल्यांचे शिष्य होते. त्यामुळे पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये इंग्रजांच्या युद्ध प्रयत्नांना त्यांनी पूर्णतः पाठिंबा दिलेला होता आणि याच कारणामुळे कैसरे हिंद सारखी पदवी ब्रिटिशांनी त्यांना दिलेली होती. परंतु महायुद्ध समाप्त झाल्यानंतर रौलेट ऍक्ट सारखा अतिशय अन्यायकारक भारतीयांच्यावर असणारा अशा प्रकारचा कायदा मंजूर झाला. खर तर या महायुद्धाच्या कालखंडामध्ये भारतीयांवर आणि त्यातही क्रांतिकारकांवर नियंत्रण राहावं यासाठी म्हणून अनेक कायदे मंजूर करण्यात आलेले होते ना. असं असताना रौलेट ऍक्ट सारखा ऍक्ट मंजूर करून भारतीयांवर आणखी बंधनं लादण्यात आलेली पाहिल्यानंतर गांधीजींनी त्याचा निषेध केला. आणि हा निषेध करत असताना जालियनवाला बाग हत्याकांड घडून आलं. लेफ्टनंट असणारा गव्हर्नर असणारा ओडवायरने जो काही आदेश दिला त्याच्यामधून डायरने मोठ्या प्रमाणावर जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणलं. अनेक निरपराध अशा प्रकारची माणसं त्याच्यामध्ये मारली गेली. आणि हे सगळं होत असताना भारतामध्ये डायरला केवळ दोषी धरण्यात आलं. परंतु भारतातील इंग्रजी साम्राज्याचा त्राता म्हणून इथे असणाऱ्या भारतीय ब्रिटिशांनी त्याचा मोठा गौरव केला, सन्मान केला. त्याला मोठी पैशाची थैली नोकरीतून तो काढून टाकल्या गेल्या कारणामुळे त्याला बहाल केली. आणि जनरल ओडवायरवर मात्र कोणत्याच प्रकारची शिक्षा करण्यात आली नाही. आणि हे सगळं जेव्हा घडत होतं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये एक जबरदस्त अशा प्रकारचा असंतोष निर्माण झाला. आणि त्यातच मुस्लिम ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेले, कारण पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये तुर्कस्तानच्या विरुद्ध युद्ध करत असताना इंग्रजांनी मुस्लिमांना आश्वासन दिलेलं होतं की तुर्कस्तानच्या खलिफाच्या विरोधामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करणार. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही. आणि मग तिथे असणाऱ्या खलिफाची राजवट बरखास्त केली. आणि बरखास्त केल्या कारणामुळे मुस्लिम त्यांच्या विरोधामध्ये गेले. या संधीचा फायदा घेऊन खिलाफत पुनर्स्थापित करण्यासाठी, खरं तर हे तत्व स्वीकारून जी खिलाफत चळवळ चालू झालेली होती आणि त्याच्यामधून असहकाराची चळवळ जी चालू झाली, त्याचं मूळ तत्व हे चुकीच्या पायावर आधारलेलं होतं. परंतु हिंदू आणि मुस्लिम यांना एकत्रित करून स्वराज्य मिळवून देण्यासाठी म्हणून एकत्रित हे आंदोलन, जालियनवाला बाग हत्याकांड, रौलेट ऍक्ट या सगळ्या गोष्टींच्यामुळे महात्मा गांधींचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरचा विश्वास उडाला. आणि इकडे असहकाराची चळवळ ज्या दिवशी त्यांनी सुरू केली त्याच दिवशी लोकमान्य टिळकांचंही निधन झालं. आणि त्यामुळे टिळक पर्व समाप्त होऊन गांधी पर्वाची सुरुवात ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग ही असहकाराची चळवळ उभी करत असताना महात्मा गांधींनी एका वर्षामध्ये आपण स्वराज्य मिळवून देऊ असं घोषित केलं. आणि त्याकरता म्हणून भारतीयांनी असहकार सर्वच क्षेत्रामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये पुकारावा अशी भूमिका स्वीकारली. त्यामधून आपण पाहतो की सरकारी पदव्यांचा, मान मरातबांचा त्याग करणे, सरकारी समारंभ, दरबार याच्यावर बहिष्कार घालणे आणि केंद्रीय व प्रांतीय कायदे मंडळाच्या ज्या काही निवडणुका 1919च्या कायद्यानुसार येऊ घातलेल्या होत्या त्याच्यावर बहिष्कार घालणे, सरकारी विद्यालयांवर बहिष्कार घालणे, न्यायालयांवर बहिष्कार घालणे, विदेशी वस्तूचा त्याग करणे आणि स्वदेशीचा अवलंब करणे, अशा सगळ्या गोष्टींचा अवलंब करून सरकारशी असहकार आपण जर स्वीकारला तर आपण एका वर्षामध्ये स्वराज्य प्राप्त करून देऊ असं गांधीजींनी सांगितलं. आणि त्या माध्यमातून त्यांनी असहकाराची चळवळ खूप मोठ्या प्रमाणावर सुरू केली. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र असहकाराची चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या कैसरीय हिंद
पदवीचा त्याग केला. सर या पदवीचा त्याग देखील आपल्या अनेक नेत्यांनी केला. ICS पदवीचा त्याग सुभाषचंद्र बोसांनी केला. अशा माध्यमातून राष्ट्रीय चळवळीमध्ये असणारे जे काही प्रमुख नेते होते, या सगळ्या सुरेंद्रनाथ बॅनर्जींपासून सगळे म्हणजे मोठे मोठे नेते जे होते, त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या पदव्यांचा त्याग करून ही चळवळ मोठ्या प्रमाणावर तीव्रतर करण्याचा प्रयत्न केला. ही चळवळ तीव्र होत असतानाच चौरी चौरा या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेमुळे मध्ये काही पोलीस आणि अधिकारी म्हणजे पोलीस चौकीला आग लावून त्यांना ठार करण्यात आलं. खरं तर पोलिसांनी केलेल्या शांत पद्धतीने चालू असलेल्या मोर्चावर त्यांनी केलेला जो गोळीबार होता त्याची ती प्रतिक्रिया होती. परंतु गांधीजींना हिंसा मान्य नव्हती आणि हिंसा मान्य नसल्या कारणामुळे गांधीजींनी चौराचौरीच्या घटनेनंतर असहकाराची चळवळ स्थगित केली. असहकाराची चळवळ स्थगित केल्यानंतर ही गोष्ट चित्तरंजन दासांना, CR दासांना, सुभाष बाबूंना, पंडित मोतीलाल नेहरूंना अशा अनेक काँग्रेसमधील नेत्यांना आवडली नाही आणि त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये गांधीजींचं हे जे काही तत्व आहे, या तत्वाला विरोध करणारी भूमिका स्वीकारली आणि त्याच्यामधून मग काँग्रेस फुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. 1919 नंतर होऊ घातलेल्या निवडणुकांवर काँग्रेसने बहिष्कार घातल्या कारणामुळे सरकारधार्जिणे लोक सगळे विधिमंडळामध्ये जाऊन बसलेले होते. आता येऊ घातलेल्या नव्या निवडणुकांना आपण सामोरं गेलं पाहिजे आणि कायदेमंडळामध्ये जाऊन आपण ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये असहकार पुकारला पाहिजे अशी भूमिका या नेत्यांनी व्यक्त केली. आणि मग त्याच्यामध्ये फेरवादी आणि नाफेरवादी असे दोन गट हे त्यामधून पडलेले आपणास पाहावयास मिळतात. आणि यामधून मग गांधीजींनी काँग्रेस अंतर्गत स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणुका लढवायला मान्यता दिली आणि काँग्रेसमध्ये होणारे फूट थांबवले. आणि त्यामधून मग स्वराज्य पक्ष स्थापन झाला. स्वराज्य पक्षाने च्या माध्यमातून CR दासांनी, पंडित मोतीलाल नेहरूंनी, त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस यांनी मोठ्या प्रमाणावर चांगलं काम हे कायदेमंडळामध्ये जाऊन करून दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सरकारशी असहकाराची ही जी काही भूमिका आहे, ती भूमिका नंतरच्या काळामध्ये काही जनतेच्या करता आवश्यक विधेयकांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला पंडित मोतीलाल नेहरूंनी ती भूमिका न घेता सरकारशी सहकाराची भूमिका घेतल्यामुळे स्वराज्य पक्ष ही दुभंगला. CR दासांचं 1925 मध्ये झालेलं निधन आणि यामुळे स्वराज्य पक्ष हा हळूहळू कमकुवत होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यातच गांधीजींना अटक करण्यात आलेली होती आणि तुरुंगातून गांधीजींची झालेली सुटका या सगळ्या गोष्टीचा परिणाम देखील घडून आला आणि स्वराज्य पक्ष मागे पडून पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची चळवळ ही मोठ्या प्रमाणावर सक्रिय होऊन महात्मा गांधी पुन्हा चळवळीमध्ये सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळते. मग पंडित मोतीलाल नेहरूंनी जो काही एक रिपोर्ट तयार केलेला होता त्याला जिनांनी केलेला विरोध, नेहरू रिपोर्टला जिनांनी केलेला विरोध आणि मग काही मुद्दे व्हॉइसरॉयच्या पुढे ज्या वेळेला आयर्विनच्या पुढे गांधीजींनी मांडले, हे मान्य केले तर आम्ही कुठली चळवळ करणार नाही, नाहीतर सविनय कायदेभंगाची चळवळ आम्ही सुरू करू, अशा प्रकारची एक गांधीजींनी घेतलेली भूमिका. आणि या सगळ्या भूमिकेवर आपण पाहतो की ब्रिटिश सरकारने नकारात्मक दिलेला प्रतिसाद आणि त्यामधून सविनय कायदेभंगाची चळवळ ही भारतामध्ये सुरू झाली. खरं तर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ जी आरंभली त्यावेळेला मिठाचा सत्याग्रह करून ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करायचं त्यांनी ठरवलेलं होतं आणि त्याची खिल्ली राजकारणामध्ये सगळीकडेच उडवली गेली की मिठाचा सत्याग्रह करून काय असं आंदोलन होत असतं का वगैरे वगैरे. परंतु साबरमतीवरून निघालेले गांधीजी दांडीपर्यंत पोहोचतायत या गोष्टीची आपल्या काही मोजक्या सहकार्याशी निघालेले गांधीजी साबरमतीला जेव्हा पोहोचतायत तेव्हा ज्याला जनसैलाब म्हणतो आपण, म्हणजे जनसागर सगळा मोठाच्या मोठा तिथे ओसंडून वाहत होता आणि जगभरातील सगळ्या वाहिन्यांचे, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार हे तिथे गांधीजींच्या या सगळ्या दांडी मार्चला वृत्तांकित करण्यासाठी म्हणून तिथे आलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि एक छोटीशी घटना करून मीठ उचलून मिठावर लादलेला जो काही कर आहे तो अन्याय आहे. सागराच्या पाण्यापासून मिळणारं मीठ हे नैसर्गिक आहे, त्याच्यावर कर लादता कामा नये ही भूमिका घेऊन
गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. मीठ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट. मिठाशिवाय जीवन अळणी होतं, जेवण अळणी होतंच, जीवन पण अळणी होतं. अशी सगळी स्थिती असताना उचललेस तू मीठ मुठभर आणि साम्राज्याचा खचला पाया, असं अतिशय अप्रतिम वर्णन गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं कवीने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एका बाजूला सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू आहे, त्याच वेळेला भारतीयांना द्यावयाच्या सुधारणांच्या संबंधीने देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. 1930-31च्या दरम्यान गोलमेज परिषदा भरविण्याचं चालू आहे. सायमन कमिशनने केलेले प्रयत्न, त्याच्यामध्ये एकही हिंदी सभासद नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याला झालेला विरोध आणि त्या विरोधामध्ये सॉन्डर्स नावाच्या अधिकाऱ्याने लालाजींवर केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये लालाजींचं झालेलं निधन, लाला लजपत रायांचं झालेलं निधन, या सगळ्या गोष्टींमुळे मोठा असंतोष संपूर्ण देशभरामध्ये होता आणि या असंतोषामधून सविनय कायदेभंगाची चळवळ खूप मोठ्या प्रमाणावर जी सुरू झाली, त्या चळवळीमध्ये अनेक गोष्टी, म्हणजे आधी असहकाराची भूमिका होती, तर आता सरकारी कायदेच विनयासह तोडणे हा भाग स्वीकारण्यात आलेला होता. त्याच्यामधून देशभरामध्ये मोठं आंदोलन झालं. त्याचंच आंदोलन सोलापूरमध्येही खूप मोठ्या प्रमाणावर झालं. शिंदीच्या वनामध्ये जाऊन शिंदीची झाडं तोडणं वगैरे असे प्रकार सोलापूरमध्ये घडून आले आणि त्याच्यामधून मार्शल लॉ इथे पुकारला गेला. 4 जणांना त्याकरता जबाबदार धरून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. असं सगळं या सोलापूरमध्ये देखील घडलं आणि मार्शल लॉ, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर तिथे झालेला आणि त्यानंतर आपण पाहतो की मार्शल लॉची घटना सोलापूरमध्ये ही घडून आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सोलापूरचा उल्लेख पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यानंतर आल्यानंतर शोलापूर असा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर न राहिल्या कारणाने किंवा राष्ट्रसभेचा एकही प्रतिनिधी हजर न राहिल्या कारणामुळे कुठलेही घेतले गेलेले निर्णय निरर्थक होते, म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजींनी हजर राहावं याकरता मोठे प्रयत्न केले गेले आणि मग जप्त केलेल्या इस्टेटी, कार्यकर्त्यांच्या चळवळीमध्ये सामील झालेल्या लोकांच्या, ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मुक्त करण्यात यावं वगैरे अशा सगळ्या गोष्टींवर गांधीजी गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले. आता पहा, या वेळेला 1930च्या दरम्यान 28च्या दरम्यान देखील आपण जेव्हा बघतोय, काँग्रेसमध्ये गांधीजी सर्वोच्च नेतेपदी जरी असले तरी देखील सुभाषचंद्र बोसांसारखा एक आक्रमक विचारांचा, साम्यवादी विचारांना एक प्रकारची त्या बाजूने असलेला कल असलेला, इतकंच नाही तर हिटलरने सुरू केलेली जी काही एकूण पद्धती होती त्या सगळ्या गोष्टींनाही मान्यता देणारा अशा प्रकारचा हा एक नेता. आता गांधीजींनी लॉर्ड आयर्विनच्या बरोबर जो करार केला, त्या करारामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना झालेली जी काही शिक्षा आहे फाशीची, ती शिक्षा रद्द व्हावी यासाठी प्रयत्न केले नाहीत, म्हणून सुभाषबाबू विरोध करतायत. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्य हे काँग्रेसचं ध्येय ठेवण्यासाठी म्हणून ते प्रयत्न करतायत. त्याच वेळेला ते कामगारांची साठी स्थापन झालेली जी संघटना आहे त्या संघटनेचं अध्यक्षपदी आयटकचं भूषवतायत. आणि मग असं सगळं होत असताना एका बाजूला गांधीजींच्या काही तत्वांना सातत्याने विरोध हा सुभाषबाबूंकडून होतोय असं आपल्याला दिसून येतं. आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला पुढे जाऊन ही सविनय कायदेभंगाची चळवळ नंतरच्या काळामध्ये स्थगित करण्यात आली आणि मग गांधीजींनी पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर वगैरे केला आणि हा करार झाल्यानंतर दलितांचा प्रश्न हा अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा प्रश्न आहे, म्हणून नंतरच्या काळामध्ये बराच काळ भारतातील अस्पृश्यांचे प्रश्न सोडविण्याकरता म्हणून गांधीजींनी काँग्रेसमध्ये विधायक अशा प्रकारच्या कामांच्याकडे अधिक मोठ्या प्रमाणावर लक्ष हे दिलेले आपल्याला पाहायला मिळतं. पण इथे काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं येणं आणि आल्यानंतर त्यांनी आक्रमक अशा प्रकारची भूमिका स्वीकारणं आणि त्यानंतर पुढच्या अधिवेशनामध्ये देखील पुन्हा काँग्रेसचं अध्यक्षपद आपल्याला मिळावं यासाठी आपली उमेदवारी जाहीर करणं आणि गांधीजींचा विरोध असताना देखील गांधीजींनी उभ्या केलेल्या पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव करून ते निवडून येणं,
या सगळ्या गोष्टी मुळे गांधीजी आणि गांधीजींचे पाठीराखे जे होते काँग्रेसमध्ये असणारे यांचा मोठ्या प्रमाणावर सुभाषबाबूंच्या विरोधामध्ये त्यांनी असहकाराची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना काँग्रेस सोडावी लागली आणि फॉरवर्ड ब्लॉक सारखा पक्ष हा स्थापन करावा लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे पुढे जाऊन ज्या वेळेला पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि पहिलं महायुद्ध सुरू होत असताना हिटलरचा नाझीवाद जो आहे, फॅसिझम जो आहे, त्याचा विधिनिषेध न बाळगता आपल्या घरामध्ये नजर कैदेत असलेले सुभाषबाबू इथून सुटका करून घेतात आणि सरळ जर्मनी पर्यंत जातात. हा जो सगळा भाग आपण बघितला तर गांधीजी आणि सुभाषबाबू यांच्यामध्ये एक प्रकारचा तात्विक मतभेद संघर्ष असलेला आपल्याला दिसून येतो. याचा अर्थ सुभाषबाबू गांधीजींच्या विषयी द्वेष बाळगत होते असं मात्र नाही. दुर्दैवाने अलीकडच्या कालखंडामध्ये काय झालेलं आहे की जवाहरलाल नेहरूंच्या सोबत देखील गांधीजींचा मोठ्या प्रमाणावर मतभेद अनेक वेळेला झालेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु असं असलं तरी गांधी हे सर्वोच्च अशा प्रकारचे नेते होते काँग्रेसचे. हे वेळोवेळी चळवळींच्या माध्यमातून जनतेने त्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या माध्यमातून सिद्ध झालं. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधी, राष्ट्रीय काँग्रेस, अहिंसा, सत्याग्रह या तत्वाचा जितका मोठा वाटा आहे त्याबरोबरच भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या बाजूने चाललेली एक सशस्त्र असे क्रांतिकारकांची चळवळ देखील मोठ्या प्रमाणावर चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या चळवळीचा देखील मोठा वाटा भारतीय स्वातंत्र्यामध्ये होता. त्याच्यामध्ये मग आपण पाहतो की प्लेगची साथ निर्माण झाल्यानंतर पुण्यामध्ये चाफेकर बंधूंनी सँडर्स नावाच्या अधिकाऱ्याची केलेली हत्या असेल किंवा अभिनव भारतच्या माध्यमातून मित्रमेळा अभिनव भारतच्या माध्यमातून सावरकरांनी केलेलं काम असेल किंवा हिंदुस्थान सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून केलेलं चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि अनेक त्यांचे सहकारी यांनी केलेलं काम असेल किंवा लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीच्या माध्यमातून केलेलं मोठं काम असेल. हे सगळं जर काम आपण बघितलं तर त्यांनी ब्रिटिशांची शस्त्रास्त्रे प्राप्त करणे, ब्रिटिशांची संपत्ती प्राप्त करणे आणि त्यांच्या विरोधामध्ये एक सशस्त्र अशा प्रकारचं आंदोलन उभा करून भारतातून ब्रिटिशांचं राज्य नष्ट करणे यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न हे केलेले आपल्याला पाहायला मिळतात. सशस्त्र क्रांतिकारकांनी त्यांचं काम म्हणजे जणू सतीचं वाणच होतं आणि हे काम करणं म्हणजे एकही माणूस गद्दार झाला, ब्रिटिशांना फितूर झाला तर संपूर्ण क्रांतिकारक पकडले गेलेले आहेत आणि गट त्यांनी जे रचलेले आहेत ते उधळले गेलेले आहेत. हे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून प्रत्यक्षामध्ये महात्मा गांधींची चळवळ आणि क्रांतिकारकांची चळवळ या दोन चळवळींच्या बाबतीमध्ये हे आपण विचार करत असताना यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून दहशत एक प्रकारची ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न हे अत्यंत तोकडे होते आणि त्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळेल अशा प्रकारची स्थिती नव्हती हे आपण लक्षात घेतलं. आणि या सगळ्या क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून जेव्हा आपण बघतो त्यावेळेला सुभाष बाबू या सगळ्या क्रांतिकारकांचे मेरू. आपण पाहतो की क्रांतिकारकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध आंदोलनं केली. अनेक चळवळीमध्ये सामील झालेल्या जहाल क्रांतिकारकांना, चळवळीतील व्यक्तींना फाशीच्या शिक्षा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या सगळ्या फाशीच्या शिक्षा झाल्यानंतर हसत हसत ते फासावर चढलेले आहेत. स्वातंत्र्य आपल्याला गांधीजींनी निर्माण केलेल्या चळवळींनी जसं प्राप्त झालेलं आहे तसंच दुसऱ्या बाजूला क्रांतिकारकांनी आणि या चळवळीमध्ये स्वतःच्या प्राणाची हवी अर्पण करणाऱ्या या अशा अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी म्हणजे खादीच्या विदेशी मालाच्या ट्रकच्या पुढे बाबूगिनुसारखा एक छोटासा पोरगा हा जाऊन ट्रकच्या आडवा पुढे जातो आणि आपल्या प्राणाचे अर्पण करतो. तो काही क्रांतिकारक नाहीये, परंतु क्रांतिकारकांच्या बरोबरीच त्याचं काम हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे असं अनेकांनी आपल्या प्राणाचं अर्पण देऊन, प्राणार्पण करून या देशाला स्वातंत्र्य मिळविण्याकरता प्रयत्न केले. दुर्दैवाने देशाचं स्वातंत्र्य, देशामध्ये निर्माण झालेली लोकशाही शासन पद्धती, संविधान या सगळ्या गोष्टींच्या सुरक्षेकरता आज तरुणांनी कटिबद्ध राहण्याची होण्याची सर्वाधिक गरज आज निर्माण झालेली आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून अनेक प्रकारची आक्रमणं ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर होत आहेत आणि मीडियाचा वापर असेल, सोशल मीडियाचा वापर असेल, वृत्तवाहिन्यांचा वापर असेल किंवा अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून जे नसलेलं आभासी अशा प्रकारचं असत्य सत्य म्हणून आपल्या पुढे मांडण्याचाही एक प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर आज सातत्याने होत आहे. अशा सगळ्या कालखंडामध्ये क्रांतिकारकांनी दिलेलं बलिदान अनेक अनेकांनी केवळ क्रांतिकारकांचाच उदो करण्याची ही पद्धत जाणीवपूर्वक दिसते आपल्याला, की गांधीजींच्या चळवळीला दुय्यम लेखण्याचाही प्रयत्न होतो. गांधीजींच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देखील मोठ्या प्रमाणावर अनेक वर्षांची शिक्षा भोगावी लागलेली आहे. अनेकांनी 20-20, 25-25 वर्षे तुरुंगामध्ये घातलेली आहेत. आपली उमेदीची वर्ष तुरुंगामध्ये घातलेली आहेत. आणि त्यामुळे त्यांनी केलेला त्याग हा दुय्यम दर्जाचा नाही मानता येणार. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हा त्याग करून लोकांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं. आणि आपण पाहतो की क्रांतिकारकांनी बलिदान देत असताना सुद्धा एक अतिशय उदात्त अशा हेतूने ते दिलेलं आहे. म्हणून सोलापूरचे कवी संजीव जसं म्हणतात की भेटेन 9 महिन्यांनी नच खेद करी जननी भेटेन 9 महिन्यांनी. म्हणजे क्रांतिकारकांचं ध्येय जे आहे की मृत्यूला सामोरं जात असू ज्यावेळेला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू फासावर चढतायत त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विषयात नाही. मी जेव्हा फासावर चढतो आहे त्यावेळेला त्यातून अनेक क्रांतिकारक आणखी निर्माण होणार आहेत. ही भावना ती त्या पाठीमागे आहे. आणि पुन्हा 9 महिन्यांनी आईच्या उदरामध्ये जन्माला घेऊन आपल्या मातृभूमीला पडलेल्या या ज्या काही दास्य शृंखला आहेत या दास्य शृंखलातून मी आपल्या मातृभूमीला मुक्त करेन ही भावना आहे. सुभाष बाबूंना इथे साधन वापरताना विधी निषेध नाही आहे. म्हणजे जर एखाद्या दैत्याबरोबर, राक्षसाबरोबर जरी मला माझ्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरता कुठल्या प्रकारचा करार करावा लागला तर तो देखील करार करायला मी तयार आहे, त्याच्याशी हात मिळवणी मी करायला तयार आहे, असं सुभाष बाबू म्हणतायत. दुसऱ्या बाजूला गांधीजी मात्र साधन शुचितेला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देत आहेत. आणि म्हणून गांधीजींनी अहिंसेला दिलेलं महत्व, अहिंसेला दिलेलं प्राधान्य ते साधन शुचितेच्या पुढे. आणि म्हणून लक्ष जितकं महत्वाचं, साध्य जितकं महत्वाचं, तितकंच साधन महत्वाचं. साधन जर रक्तरंजित असेल तर साध्य केल्यानंतर, साध्य जरी आपण प्राप्त केलं तर त्यानंतर निर्माण होणारी व्यवस्था मात्र ही शांततामय असू शकणार नाही. या गोष्टीची जाणीव गांधीजींना होती. आणि म्हणून गांधीजींनी मोठ्या प्रमाणावर साध्याच्या बरोबरीने साधन शुचितेला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग आपण पाहतो की नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला द्वितीय महायुद्ध सुरू झालं त्यावेळेला भारतामध्ये सर्वत्र प्रांतामध्ये काँग्रेसची सरकार स्थापन झालेली होती. आणि द्वितीय महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या वतीने ज्या वेळेला भारत हा सामील झालेला आहे युद्धामध्ये असं व्हॉइसरॉयने, गव्हर्नर जनरलने जाहीर केलं, त्यावेळेला मात्र आम्हाला विचारात न घेता भारताला युद्धामध्ये ढकलल्याबद्दल या प्रांतिक सरकारांनी काँग्रेसच्या राजीनामे दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुर्दैवाने इथपर्यंत येईपर्यंत मुस्लिम लीग, पॅरिस्टर जिना आणि त्याबरोबरच काँग्रेस आणि मुस्लिम लीगच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचा कलह निर्माण झालेला होता. आणि हिंदू आणि मुस्लिम असा काँग्रेसचा उल्लेख किंवा राष्ट्रसभेचा उल्लेख करत असताना हिंदूंची पार्टी अशाच प्रकारचा उल्लेख ब्रिटिश सातत्याने करत राहिलेले होते. कारण मुस्लिमांच्या मनामध्ये तुम्ही अल्पसंख्याक आहात आणि जर आम्ही इथून निघून गेलो तर हे बहुसंख्याक असणारे लोक तुमच्यावर अन्याय केल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारची भीती सातत्याने त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं इतकंच नाही तर त्यांना 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणांच्या माध्यमातून राखीव जागा देणं, नंतर त्यांनी 1919च्या याच्यामध्ये मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्यामध्ये शिखांना, अँग्लो इंडियन्सना स्वतंत्र मतदारसंघ हे दिलेले होते. आणि तोच भाग पुढे जाऊन त्यांनी गोलमेज परिषदांच्या माध्यमातून अस्पृश्यांच्या करता म्हणून देखील वापरलेला होता. परंतु गांधीजींनी त्याला कडाडून विरोध केला आणि त्यांनी आमरण उपोषण करून अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळं करण्याचा जो काही डाव
इथे जातीय मतदारसंघ स्वतंत्रपणे देऊन वगैरे ब्रिटिशांनी केलेला होता. इथे आंबेडकरांची भूमिका त्यांच्या अस्पृश्य समाजाच्या उद्धाराच्या दृष्टिकोनातून जरी बरोबर असली तरी राष्ट्रीय चळवळीमध्ये एक मोठाच्या मोठा गट एकूण चळवळीमधून अलग होणं हे चळवळीसाठी योग्य ठरणार नाही. देशाचं स्वातंत्र्य जे दृष्टिक्षेपामध्ये येत आहे ते आणखी दूर जाईल म्हणून गांधीजींनी त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध हा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. असा एकूणच सामाजिक संकट सर्व बाजूंनी चालू असताना पहिल्या महायुद्धामध्ये ज्या वेळेला हे सगळं होत आहे त्यावेळेला इंग्रजांनी भारताला युद्धामध्ये उतरविल्या कारणाने काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. तो स्वराज्य दिन किंवा स्वातंत्र्य दिन म्हणून एकूणच मुस्लिम लीगने साजरा केलेला देखील आपल्याला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये गांधीजींनी मग इंग्रजांच्या विरोधामध्ये सत्याग्रहाचं तत्व अवलंबिलं. सत्याग्रहाचं तत्व अवलंबून पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावेंना त्यांनी नियुक्त केलं. त्यानंतर आपण पाहतो ही चळवळ पुढे हळूहळू मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. समाजवादी असतील, साम्यवादी असतील हे आजपर्यंत काँग्रेसच्या बरोबरीनेच राहून आपल्या सगळ्या चळवळी चालवत होते. परंतु इंग्रजांच्या या सगळ्या धोरणांना विरोध करणारा कम्युनिस्टांचा जो वर्ग आहे तो वर्ग इंग्रजांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या बरोबरीने राहून इथे मोठ्या प्रमाणावर ब्रिटिशांना विरोध करण्याचं काम करत होता. परंतु ज्या वेळेला दुसऱ्या महायुद्धामध्ये रशिया इंग्लंडच्या बाजूने महायुद्धामध्ये उतरला त्यावेळेला मात्र इथल्या भारतातील कम्युनिस्टांनी मात्र आपली भूमिका ही बदललेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे ज्या कम्युनिस्ट पक्षावर भारतीय कम्युनिस्ट पक्षावर इंग्रजांनी आजपर्यंत सातत्याने बंदी घातलेली होती त्या कम्युनिस्ट पक्षावरची बंदी ही या कालखंडामध्ये बाजूला काढलेली आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसचे सगळे नेते आता करो या मरो या भूमिकेत आलेले होते आणि म्हणून चले जावच्या आंदोलनाच्या रूपाने मोठ्या प्रमाणावर एक भारतामध्ये आंदोलन उभं राहिलं. त्यावेळेला काँग्रेसमधल्या सगळ्या पहिल्या फळीतील नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांना पकडून तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. परंतु त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर देखील इथे भूमिगत राहून मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन चालविलं गेलं. अनेक ठिकाणी साताऱ्यामध्ये जसं क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रतिसरकार स्थापन केलं तशी प्रतिसरकार अनेक ठिकाणी स्थापन झाली. भूमिगत रेडिओच्या माध्यमातून अनेक पद्धतीने ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन मांडण्याचं काम चालविण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी केलं. याच वेळेला त्रिमंत्री योजना असेल, कॅबिनेट मिशन असेल अशा अनेक योजना मांडून भारताच्या बरोबर चाललेलं हे जे काही आंदोलनाचं सत्र आहे ते थांबविण्यात यावं यासाठीचा प्रयत्न म्हणून इंग्रजांनी केला. कारण भारतासाठी देखील इंग्रज अडचणीत असणं, इंग्लंड अडचणीत असणं हा सगळ्यात महत्वाचा भाग होता की त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर इथे आपल्याला आपली जी काही मागणी आहे ही आपली मागणी आपल्याला साध्य करता येईल. खर तर चर्चिलने अटलांटिक चार्टर आहे, अटलांटिक जो कायदा करार झालेला होता आणि त्या करारानुसार अनेक देशांना त्यांच्या इच्छेप्रमाणे स्वातंत्र्य देण्याची एक घोषणा या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष इंग्लंड आणि वगैरे सगळ्यांनी केलेली होती. परंतु चर्चिलने मात्र हा चार्टर ऍक्ट जो काय आहे, हा जो काही अटलांटिक चार्टर आहे, हा अटलांटिक चार्टर भारताला लागू होत नाही अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेला 1941 मध्ये घेतलेली होती. त्यामुळे भारतीयांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळविण्याकरता अखेरचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून हा प्रयत्न केलेला आपणास पाहावयास मिळतो. परंतु मुस्लिम लीगने सातत्याने ब्रिटिशांची बाजू घेतली आणि या सगळ्या बाजू घेण्यामुळे किंवा नंतरच्या काळामध्ये जी सरकार स्थापन झाली 1942चं आंदोलन समाप्त झालं आणि निवडणुका झाल्या, निवडणुका होऊन जी सरकार स्थापन झाली त्यावेळेला मुस्लिम लीगच्या लक्षात हे आलं की मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मतदारसंघामध्ये देखील काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला. म्हणजे मुस्लिम बहुल भागामध्ये देखील काँग्रेसचाच उमेदवार निवडून आलेला आहे. हे पाहिल्यानंतर मात्र बॅरिस्टर जिनांना लक्षात आलं की भारतात राहून आपल्याला
या देशाचे राज्यकर्ते होण्याचं आपलं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. आणि म्हणून मग नंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये खर तर रहमत अली चौधरी नावाच्या एका विद्यार्थ्याने हा विचार मांडलेला होता. पाकिस्तान आणि तो ज्या वेळेला मांडण्यात आलेला होता, पंजाब असेल, कझाकिस्तान असेल, असं एकूण पाकिस्तानची स्पेलिंग जी आहे ती वेगवेगळ्या प्रांतांची मिळून एकत्रित केलेली. आणि तो विचार ज्या वेळेला रहमत अली चौधरीने मांडलेला होता त्यावेळेला बॅरिस्टर जिनांपासून सगळ्यांनीच त्या संकल्पनेला एक काल्पनिक संकल्पना म्हणून त्याचा उपहास केलेला होता. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की इथे मोठ्या प्रमाणावर आता आपल्याला राजसत्तेमध्ये वाटा मिळणार नाही या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर मात्र जिनांनी मुस्लिम राष्ट्र द्विराष्ट्राची संकल्पना मांडून ते राष्ट्र निर्माण होण्याकरता म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. आणि ते प्रयत्न म्हणजे हिंसक दंगलींच्या रूपाने ते केलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नरसंहार हा त्या कालखंडामध्ये झालेला आपणास पाहावयास मिळतो. खरं तर महात्मा गांधी हे कधीही पाकिस्तानची म्हणजे हिंदुस्थानची फाळणी व्हावी आणि 2 राष्ट्र निर्माण व्हावेत या बाजूचे नव्हते. परंतु नरसंहार इतका मोठा झाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर निरपराध लोक मारले जायला लागले, त्यावेळेला मात्र अखेरीस त्याला मान्यता देण्याखेरीज गांधीजींच्या पुढे ही गत्यंतर राहिलं नाही, असं आपणास पाहावयास मिळतं. आज गांधीजींच्या बाबतीमध्ये अनेक जण गांधीजींच्या हत्येचं समर्थन करत असताना पाकिस्तानला त्यांनी दिलेली मान्यता गांधीजींमुळे ते झालं किंवा पाकिस्तानला अमुक इतके रुपये गांधीजींनी द्यायला भागच पाडलं वगैरे वगैरे समर्थन करत असतात आणि त्यामुळे गांधीजींची हत्या केली गेली वगैरे. परंतु प्रत्यक्षामध्ये अजून या सगळ्या गोष्टी पाकिस्तानला पैसा देणं वगैरे या सगळ्या गोष्टी कुठेच अस्तित्वात नव्हत्या. त्याच्याही पूर्वी गांधीजींवर हल्ले झालेले होते. गांधीजींना मारण्याचा प्रयत्न हा झालेला होता. त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झालेला होता. आणि हा प्रयत्न होण्याच्या पाठीमागचं एक मोठं कारण पण हे होतं की गांधीजींनी पुणे करारानंतरच्या कालखंडामध्ये देशातील दलितांच्या उद्धाराच्या करता म्हणून मोठे जे प्रयत्न केलेले होते आणि अस्पृश्य उद्धाराच्या करता त्यांनी चालविलेली चळवळ राष्ट्रीय सभेला त्यांनी त्याकरता उद्युक्त केलेलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी येथील सनातन्यांना, कर्मठ हिंदूंना मान्य नव्हत्या. आणि म्हणून आपण पाहतो की गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न त्यापूर्वीही झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एका बाजूला देशाला स्वातंत्र्य मिळतं आहे आणि देशाला स्वातंत्र्य माउंटबॅटन योजनेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचा कायदा तयार होत असताना गांधीजी मात्र नौखालीमध्ये पेटलेल्या ज्या काही दंगली होत्या त्या दंगली शमविण्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून गांधीजींनी केवळ राष्ट्रीय चळवळ चालविली अशातला भाग नाही. राजकीय चळवळ चालवत असताना स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये हा देश कसा असायला पाहिजे, या देशातील समाज जीवन कशा असायला पाहिजे, या देशातील पीडितांना, या देशातील शेतकऱ्यांना, या देशातील दलितांना त्यांचे हक्क प्राप्त कसे होतील, त्यांना आत्मसन्मान कसा प्राप्त होईल, त्यांचं जीवन कशा पद्धतीने राहील. आणि म्हणून खेड्याकडे चला सारखा त्यांचा जो काही असणारा संदेश आहे किंवा या देशातील उद्योगपतींनी विश्वस्ताच्या भूमिकेतून काम केलं पाहिजे अशा प्रकारची जी काही त्यांनी मांडणी केलेली होती, या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भगतसिंगांनी सुद्धा त्या संबंधीचं चित्र हे त्या काळामध्ये रंगविलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या माध्यमातून प्रयत्न त्यांनी केले. तिकडे सुभाष बाबूंनीही देशाला स्वातंत्र्य मिळविण्याकरता आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणावर सैनिकांनी केलेले प्रयत्न, परंतु दुर्दैवाने जर्मनीचा आणि जपानचा झालेला पराभव यामुळे आझाद हिंद सेनेला घ्यावी लागलेली माघार, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये होत्या. परंतु आझाद हिंद सेनेने आणि त्यातील सैनिकांनी दिलेले प्राणांचं बलिदान हे देखील आपल्याला इथे दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि या माध्यमातून मवाळवाद्यांनी केलेलं कार्य असेल, जहालवाद्यांनी केलेलं कार्य असेल, गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून चालविलेली चळवळ असेल, सशस्त्र क्रांतिकारकांनी केलेलं काम आणि आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून झालेलं काम, या सगळ्यांच्याच कामाचा झालेला परिणाम
आणि भारतामध्ये घडून आलेली जागृती आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून नौसेनेने ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये केलेलं बंड, अशा सगळ्या घटनेचा परिपाक म्हणून ब्रिटिशांना हे समजलं की आता भारतावर आपल्याला अधिक काळ राज्य करता येणं शक्य नाही. फोडा आणि राज्य करा हे जे काही तत्व त्यांनी पहिल्यापासून अवलंबिलेलं होतं, या सगळ्या तत्वाचा परिणाम म्हणून पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण करून एका राष्ट्राचे दोन राष्ट्र, द्विराष्ट्र निर्माण करण्याचं काम हे त्यांनी स्वीकारलेल्या पूर्वीपासूनच्या धोरणाचा परिपाक होता असं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु असं होत असताना देखील आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कशासा आई भिजविशी डोळे उजळ तुझे माल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे वृषक काल, असं म्हणत ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची हवी दिली, प्राणाचं बलिदान दिलं, ते हसत हसत फासावर चढले, ज्यांनी आपल्या ऐन तारुण्याची 20-20, 25-25 वर्षे तुरुंगामध्ये काढली, अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागावर हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून या स्वातंत्र्याला अबाधित राखण्याकरता आणि नुसतं स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्याबरोबर हे स्वातंत्र्य सुराज्यामध्ये परावर्तित झालं पाहिजे आणि ते सुराज्य बनलं पाहिजे, यासाठी म्हणून आपण अखंड जागृत राहणं आणि जागृत राहून आपापल्या परीने या देशामध्ये स्वराज्य हे सुराज्याच्या स्वरूपामध्ये कसं राहील हे प्रयत्न करणं आणि हे प्रयत्न करून जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, प्रांताच्या वरून, भाषेच्या वरून जो काही मोठ्या प्रमाणावर कलह निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचा, सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा पुन्हा एकदा एक वर्चस्ववादी वृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून जो होत आहे, तो रोखण्याकरता म्हणून, तो थांबविण्याकरता म्हणून आपण सगळ्यांनी सक्रिय राहणं, आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं पोहोचविणं, सज्जन शक्ती जागृत करणं, जागृत करण्याबरोबर सज्जनांना सक्रिय करणं, या सगळ्या गोष्टी जर आपण करूच शकलो तर निश्चितपणे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्राणार्पण करणाऱ्या, आपले तारुण्य या स्वातंत्र्य वेदीवर ज्यांनी अर्पण केलं, अशा सगळ्यांनी केलेल्या त्यागाला काही किंमत राहील आणि तो त्याग काही फळाला आला असं आपल्याला म्हणता येईल. आज या निमित्ताने कर्मयोगी व्याख्यानमालेमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयावर बोलण्याची संधी संयोजकांनी मला प्राप्त करून दिली आणि हा विषय खूप मोठा विषय तासभराच्या या व्याख्यानामध्ये मांडण्याची संधी आपण जी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल संयोजकाचा पुनश्च एकदा मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. वाघमारे सर. हॅलो. धन्यवाद सर. गेले 2.25 तास आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जो प्रवास आहे तो सगळ्यांसमोर मांडत आहात. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना याविषयी चर्चा व्हावी. पुन्हा आणखी एकदा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जो जाज्वल्यपूर्ण इतिहास आहे तो सगळ्यांसमोर यावा या हेतूने कर्मयोगी व्याख्यानमालेमध्ये हा विषय घेण्यात आला होता आणि आपण अतिशय सविस्तरपणे आणि अभ्यासपूर्णरित्या हा विषय सगळ्यांसमोर मांडला. याबद्दल आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सर यांचं मी आभार मानतो. या व्याख्यानमालेमध्ये खर तर कर्मयोगीला आज ही 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही व्याख्यानमाला निश्चितच बहरते आहे आणि लोक प्रतिसाद देत आहेत आणि ही अखंड परंपरा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत. या 13व्या व्याख्यानमालेमध्ये चंद्रकांत वानखेडे सर असतील, स्नेहल चौधरी कदम असतील, यांनीही महत्वपूर्ण विषय मांडले. यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे ही व्याख्यानमाला आयोजित करणारं आमचं महाविद्यालय विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर, IQACचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर नेताजी कोकाटे सर, या विभागाचे प्रमुख प्राध्यापक संजय साठे सर,
त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गायकवाड सर, या सोबतच आमचे सगळे सहकारी, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळातील विविध शाखेतील सर्व शिक्षक, टेंभुर्णी परिसरातील सर्व श्रोते, त्याचप्रमाणे विविध आमचे जे MOU आहेत, रोटरी क्लब असेल किंबहुना MIDC असेल, यामधील सर्व सहभागी लोक, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि ही व्याख्यानमाला अखंडितपणे अशीच सुरू राहील अशी संस्थेच्या, महाविद्यालयाच्या आणि प्राचार्यांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर, खूप सुंदर मांडणी केली. महाविद्यालय आपला आभारी आहे.